मराठी माणसाच्या मनामध्ये कुठेतरी याच्याबद्दल एक खंत आहे की पानिपत झालं, 1.25 लाख बांगडी फुटली, अशा अनेक त्याच्यातून वाक्प्रचार निघाले, ते अजूनही प्रचलित आहेत. लोकांना माहीत नसलं त्याच्या मागची स्टोरी, तरी हे वाक्प्रचार मात्र सर्रास वापरले जातात, ते आपण बघतो. पण पानिपतचं का झालं, कसं झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, हे 3 भागात खरं म्हणजे हा विषय हँडल करायला लागतो. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन शाखा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी आज पानिपत याबाबत सर्वांना अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली. संपूर्ण प्रसंग ज्यांनी जिवंत केला त्याचा हा भाग आपल्यासाठी. कार्यक्रमाबद्दल पानिपत सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण सगळं थोडक्यात थोडंसं नकारात्मक सगळं चित्र आहे आपल्या मनामध्ये. तर नक्की काय घडलं, काय त्याच्याबद्दलचं काही ऑथेंटिक ऐकायचं असेल तर आपल्याला डॉक्टर कुलकर्णींकडनं सगळं हे ऐकायलाच पाहिजे असं मला वाटतंय. आणि मला जर इतकं आवडलं तर मला खात्री आहे की RCBGB आणि सिंहगड क्लबच्या सगळ्या मेंबरना आणि आलेल्यांना सुद्धा ते नक्कीच आवडेल. तर मी आजच्या पाहुण्यांची ओळख करून देण्याची विनंती उज्ज्वलाला करते. नमस्कार. खूप मोठ्या संख्येने आज मंडळी उपस्थित आहेत, ते बघून फार छान वाटतंय. आणि त्याचं श्रेय अर्थातच डॉक्टर उदय कुलकर्णींना आणि त्यांच्या विषयाला आहे. कारण मिनल म्हणाली तसं आपल्याला खूप उत्सुकता आहे की हे पानिपत काय होतं नेमकं. आणि आत्ताच आम्ही बोलत होतो तसं की पार कोणीतरी गारद झालं की पार पानिपत झालं असं आपण म्हणून टाकतो, पण खरं काय आहे त्याच्या मागचं. आता रोटरीची शपथ ऐकताना मला असं वाटलं की इज इट द ट्रूथ अँड इज इट फेअर टू ऑल कन्सर्न, या 2 गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत की पानिपतच्या बाबतीमध्ये खरंच काय झालं. आणि अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीनं खूप अभ्यास करून त्यांनी विशेषतः 17व्या आणि 18व्या शतकातला मराठ्यांचा इतिहास अतिशय चिकाटीनं अभ्यासला आहे. त्याविषयी लेखन केलंय, व्याख्यानं दिली आहेत. जवळपास आत्तापर्यंत त्यांनी 8 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यातली 5 पुस्तकं मराठीत अनुवादित झाली आहेत, कारण ते स्वतः प्राधान्यानं इंग्रजीमध्ये लिहितात. पण गंमत अशी आहे की आता आपल्याला सगळ्यांना ते इतिहासकार म्हणून माहीत असले आणि डॉक्टर उदय कुलकर्णी आणि इतिहास असं ऐकल्यानंतर काही जणांना वाटलं असेल की इतिहासातली PhD वगैरे आहे, ती मिळेल, मानद सुद्धा मिळेल. परंतु ते खरे AFMC मधनं ट्रेन झालेले मेडिकल डॉक्टर आहेत. AFMC मधनं पदवी घेऊन त्यांनी 16 वर्ष नेव्हीमध्ये डॉक्टर म्हणून काम केलं आणि तिथून 95 साली निवृत्त झाल्यानंतर की निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी पुढचं म्हणजे MS शिक्षण हे त्यांनी, कारण खूप छान शुद्ध मराठीत लिहिलेलं आहे, मला आवडतं आहे. परंतु तिथून शल्यचिकित्सेची पदवी घेतली आणि लेखनाची आवड होतीच. आणि पत्रकार खरं सांगतात का काय हे बघण्याकरता त्यांनी आमची पत्रकारितेची पदवी पण घेतली. कारण जर्नलिझम इज रायटिंग हिस्ट्री, कंटेम्पररी हिस्ट्री. पण खूप वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केलं, सदरं चालवली आणि आता या विषयाला अक्षरशः वाहून देऊन त्यांनी अतिशय उत्तमोत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत आणि इथून पुढेही असंच लेखन चालू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. तर आपण त्यांना इथे आमंत्रित करूया आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्या विषयाची उत्सुकता आहे त्याविषयी ऐकूयात. तर आभार आणि सर्व रोटेरियन्सचा, स्पेशली डॉक्टर बर्वे ज्यांनी एकेकाळी जर्नलिझम मध्ये आमच्या शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांचा फोन आल्यावर प्रश्नच उरला नाही मी खूप किंवा नाही म्हणण्याचा. त्यामुळे आजचं व्याख्यान त्यामुळे हळू आलं एक प्रकारे. आणि आपण इकडे आलात असता सगळे मंडळी, हॉल जवळजवळ भरलाय, ते पाहून आनंद झाला. तर पानिपत बद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे आहे. याचबरोबर मराठी माणसाच्या मनामध्ये ह्याच्याबद्दल कुठेतरी याच्याबद्दल एक खंत आहे की पानिपत झालं, 1.25 लाख बांगडी फुटली, अशा अनेक त्याच्यातून वाक्प्रचार निघाले, ते अजूनही प्रचलित आहेत. लोकांना माहीत नसलं त्याच्या मागची स्टोरी, तरी हे वाक्प्रचार मात्र सर्रास वापरले जातात, ते आपण बघतो. पण पानिपतचं का झालं, कसं झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, हे 3 भागात खरं म्हणजे हा विषय हँडल करायला लागतो. मला वाटतं 2009 साली निनाद बेडेकरांनी याच्यावर 3 दिवस व्याख्यानमाला घेतली होती आणि त्याला तुडुंब गर्दी झाली होती. इतका तो मोठा विषय आहे खरं म्हणजे. रोज 1.5 तास व्याख्यान झाल्यावर तो विषय सॅटिस्फॅक्टरी कव्हर होतो असं मी म्हणतो. तर मोडल्या झुंजाची शिफारस कशाच सांगावी असं होळकरांच्या शैलीमध्ये मल्हारराव होळकरांच्या कारभाराने लिहिले.
की हे हरलेल्या युद्धामध्ये काय उगीच बोलायचं, जास्त झालं संपलं विसरून जा. त्यापूर्वी काही बखरी, रघुनाथ यादव म्हणून एक होते जे ज्यांनी प्रत्यक्ष युद्ध पाहिले असं ज्यांनी लिहिलंय, त्यांनी काही असे राजघराण्यातल्या काही लोकांसाठी काही बखर, पानिपतची बखर अशी लिहून ठेवली. यावेळेला काय घडलं, बरंच त्यातलं एक प्रकारे मायथॉलॉजिकल घडतलं की महाभारतात कुरुक्षेत्रात जशी कौरव पांडव लढले तशी ही लढाई झाली, अशा प्रकारचं ती बखरीत वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर एक दोन भाऊसाहेबांची बखर म्हणा किंवा भाऊसाहेबांची कैफियत म्हणा, अशी 2-3 गोष्टी त्यावेळेला लिहिल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर एक 100-1 वर्ष पानिपतवर पूर्णपणे शांतता होती. राम गणेश गडकरीचा पानिपतचा फटका तुम्ही जर वाचला असेल तर तो अतिशय वाचनीय आहे. तो त्याच्यात त्यांनी उत्तम वर्णन केलंय. पण त्यानंतर 19व्या शतकात शेवटपर्यंत पानिपताकडे जनरली उपेक्षा झाली महाराष्ट्रात. फक्त हे वाक्प्रचार आपल्याकडे राहिले की पानिपत झालं वगैरे. त्याच्यात हळूहळू जशी अशी पत्र बाहेर उजेडात यायला लागली तसं खरं स्वरूप पानिपतचं राजवाडे, काना साने, वासुदेव शास्त्री खरे या लोकांच्या लेखनातून हळूहळू बाहेर यायला लागलं. रियासतकारांनी जेव्हा पहिल्यांदा 25-30 साली जेव्हा पहिल्यांदा रियासत मिळली त्याच्यामध्ये परत पानिपतबद्दल एक आलं. यदुनाथ सरकारांनी जवळ 250 पानं पानिपतच्या मोहिमेबद्दल लिहिली आहे. 46 साली डेक्कन कॉलेज शेजवलकरांनी एक मराठीत पानिपतावर ग्रंथ लिहिला, जो 61 साली त्यांनी इंग्रजीत छापून आणला. 61 साली पंजाब विद्यापीठात नावी गाडगीळ गव्हर्नर होते, तेव्हा तिथल्या विद्यापीठाचे हरिराम गुप्ता म्हणून प्राध्यापक, त्यांच्याकडून त्यांनी मराठा आणि पानिपत असे एक 61 साली पानिपतच्या 200 वर्ष झाली त्यावेळी ते ग्रंथ लिहून घेतला. अशी अनेक वेळा त्यावेळेला विशेष त्या ग्रंथाचे असं आहे की त्यावेळेला तिथले जे लोक राहणारे होते आणि पानिपत गाव एवढं वाढलं नसल्यामुळे युद्धभूमी अजून अशी ओपन होती आणि त्यामुळे त्या लोकांना शेती करताना तुटलेल्या तलवारी अशा गोष्टी त्या मिळायच्या आणि त्या लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यूज त्या पुस्तकावर छापले होते. तर 50 वर्षात सगळं बदलून गेलं. आणि बऱ्याच वेळा मला जो आहे पानिपतचं इंग्रजी विशेषतः लोकांनी जे लिहिलेलं वाचलेलं असं वाटायचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी विपर्यास होतोय खऱ्या गोष्टीपासून. कारण हे इंग्रजी इतिहास मांडणारी बरीचशी मंडळी असतात, त्यांनी मराठी कागद वाचलेलेच नसतात, मराठी त्यांना येत नाही वाचता आणि त्यामुळे ते मराठीमध्ये ऍक्च्युली काय प्रकरण झालंय हे त्यांना कळत नाही. आणि मराठा इतिहासाची भोवती आपण इंग्रजीचा टिपटो करतो असं त्याच्या भोवती फिरतात, पण ऍक्च्युली त्या विषयाला ते जास्त कॉन्फिडेंटली त्याला ऍड्रेस करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा 2011 साली 250 वर्ष पानिपतला पूर्ण होणार होती तेव्हा मला आधी वाटलं की आपण एक एसे मोनोग्राफ वरून जे सेट द रेकॉर्ड राईट ज्याला म्हणतो तसं आपण करू. पण विषय एवढा मोठा होता की शेवटी त्याचं एक पुस्तकच तयार झालं. आणि सर्जन असलेला माणूस ज्याची लेखक किंवा इतिहासकार म्हणून काही ओळख नाही त्याच्यावर हे पुस्तक छापण्याची वेळ आली. आणि ते छापून झालं, ते विकलं, त्याच्या 7-8 आवृत्त्या निघाल्या. 11 साली पहिली आवृत्ती आली आणि 6-7 आवृत्त्या त्याच्यानंतर पानिपतच्या आल्या. मग अपेक्षा वाढत गेल्या लोकांच्या, आणखी यांनी पुस्तकं लिहावी. विनायक पेडेकरांनी सांगितलं मागे जाऊन सुरुवात करत. त्यामुळे बाजीरावांपासून औरंगजेबाच्या मृत्यूपासून परत इतिहास मांडणं सुरू केलं. आता मी गेल्या वर्षी 1775 पर्यंत पोहोचलोय 8व्या पुस्तकात. कारण इन डेप्थ जर तुम्ही गेला नाही तर खरं म्हणजे इतिहासाचे काय त्याच्यामध्ये ऍक्च्युली घडलं हे तुम्ही एका पानातही सांगू शकता आणि तीच गोष्ट 20 पानांमध्ये त्याचा तुम्ही त्याच्यात उहापोहा करू शकता, उकल करू शकता. त्यामुळे ती जोपर्यंत गोष्ट मांडली जात नाही, मी म्हणतोय इट शुड बी ऑन रेकॉर्ड. ज्यांना ज्याच्यातून जे घ्यायचंय त्याचा रेफरन्स असायला पाहिजे. प्रत्येक पुस्तकाच्या मागे काही लहान असतात त्यांना 500 रेफरन्स असतात, काहींना 1500 रेफरन्स असतात. असे कुठलंही वाक्य स्टेटमेंट केलं की त्याला एव्हिडन्स पाहिजे की कुठून घेतलंय. तेव्हा हे सगळं त्यावेळेला करता आलं. आता पानिपत म्हटलं की हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर नेहमी येतो की पुण्याचं राज्यकर्ते अफगाणिस्तानच्या एका राजाशी जे 1500 मैल दूर आहे त्याच्याशी लढायला काय जरूर पडली होती. स्वाभाविकपणे हे युद्ध कधी व्हायचं कारणच काय, जोपर्यंत त्याची पूर्वपीठिका आपण लक्षात घेत नाही की आधी काय झालं, कसं ते बिल्डअप होत त्या स्टेजपर्यंत घेतलं, तोपर्यंत कळणार नाही. आणि अनेक कॅरेक्टर्स तुम्हाला याच्यामध्ये येतील. कारण ऑल इंडिया इतिहास आहे हा फक्त महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांशी संबंधित नाहीये. सर्व प्रकारचे सर्व प्रांतातले लोक याच्यात सहभागी झालेले आहेत, कुठल्या ना कुठल्या बाजूने त्यात लढलेले आहेत. किंवा जे कवी बऱ्याच वेळेला त्याचं समीकरण महाभारताच्या युद्धाशी करतात ते फारसं काही वावगं नाहीये. कारण खरंच याच्यामध्ये पूर्ण महाभारताचा सारखंच याच्यामध्ये सर्व आलेलं आहे. एवढी प्राणहानी एका 24 तासाच्या युद्धामध्ये, लाखाच्या वर लोक मरतात एका युद्धामध्ये.
18व्या शतकात जगात कुठल्याही युद्धामध्ये एवढी माणसं एका दिवसात गेलेली नाहीत. पण तरी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण बघतो की या युद्धाची पूर्णपणे उपेक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये एखादं वाक्य सुद्धा आपल्याला कधी कधी आढळत नाही की पानिपत नावाचं एक युद्ध होऊन गेलं आणि ते कशा करता लढलं. 1,00,000 लोक मरतात म्हणजे काहीतरी कारणाशिवाय काही आपला जीव कोणी देत नाही. तर हे सगळं आपल्याला लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मुळातच जाऊन त्याची विशेष त्याच्याबद्दल हे करायला पाहिजे की का असं झालं. तर भारतावर वायव्येकडून म्हणजे नॉर्थ वेस्टकडून इसवी सन पूर्वी म्हणजे अलेक्झांडर पासून आक्रमण होत गेली आणि अनेक लोक इथे आले, अनेक लोक काही इथे सेटल झाले आणि त्यातली शेवटचे जे आक्रमण होतं ते हे अहमद शाह अब्दालीचं होतं. अहमद शाह अब्दालीने 1-2 नव्हे एकंदर 9 आक्रमणं भारतावर केली आणि पानिपतचं युद्ध त्याच्या 5वं आक्रमण होतं आणि त्याच्यानंतर परत तो दिल्लीला आला नाही. हे सुरुवातीला थोडक्यात फक्त मी सांगतोय. तर अगोदर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर संभाजीराजे, राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी लढाई केली औरंगजेबाच्या विरुद्ध. औरंगजेब 1707 साली त्याच्या मृत्यूनंतर शाहू महाराज त्यांच्या 18 वर्ष मोगलांच्या तुरुंगात होते, तिथून सुटून परत आले. सातारला त्यांचा राज्याभिषेक झाला 1708 साली आणि अनेक त्यांना समोर विवंचना होत्या. उदाहरणार्थ 1713 साली कान्होजी आंग्रे घाट चढून वरती आले, राजमाचीचा किल्ला घेतला. त्यांनी सांगितलं आम्ही शाहू महाराजांना पदच्युत करून सर्व राज्य ताराराणींच्या त्याच्यात टाकून. इनफॅक्ट शाहूंचे जे पेशवे त्या काळी होते बहिरोपंत पिंगळे यांना त्यांनी पकडून नेऊन तुरुंगात टाकलं. इथपर्यंत परिस्थिती आली होती. तर ह्या पार्श्वभूमीवर बाळाजी विश्वनाथ जे त्यावेळेला एक खंबीर सपोर्टर म्हणायला पाहिजे शाहू महाराजांचे होते, त्यांना त्यांनी पेशवेपदाची वस्त्र दिली. शाहू महाराज लोहगडावर कान्होजी आंग्रेंना भेटले आणि त्यांच्याशी एक तह केला की हे खरे राजे आहेत, संभाजी महाराजांचा सुपुत्र शाहू महाराजांना तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे तुम्ही सेवा करा. पण आम्ही तुम्हाला जेव्हा गरज पडेल, त्यांचे शत्रू सिद्धी होता कोकणामध्ये, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, ते जेव्हा तुमच्यावर हल्ला करतील तेव्हा आम्ही तुमच्या मदतीला येऊ. या बोलीवर कान्होजी आंग्रे आपली बाजू बदलून ते शाहू महाराजांच्या बाजूने आले आणि त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ, ज्याला आपण सामान्यपणे पेशवाई असं ओळखतो, ते नोव्हेंबर 1713 मध्ये मांजरी गावामध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्र मिळाली. तिथून सुरू झाली. पुढची 7 वर्ष बाळाजी विश्वनाथांचा जो काळ होता त्यावेळी बऱ्याच उलाढाली झाल्या, त्या मी डिटेलने जाणार नाही. एक मुख्य उलाढाल अशी झाली की दिल्लीचा जो तख्त होता तो औरंगजेबाच्या नंतर अतिशय अशक्त झाला आणि सर्व सत्ता वजिराच्या ताब्यात गेली. 1713 साली एक फरुखसियार नावाचा बादशाह आणि त्याचे खरे म्हणजे सपोर्टर्स होते 2 भाऊ, सय्यद बंधू त्यांना म्हणतात. तर फरुखसियारला सय्यद बंधूंच्या त्यांच्यावर जो अंकुश होता तो त्यांना दूर करायचा होता, म्हणून त्यांनी हुसेन अली या एका भावाला दक्षिणेत पाठवून दिला. आता या हुसेन अलीने त्यावेळेला शाहू महाराजांना मागितली मला मदत पाहिजे फरुखसियारला काढून दुसरा बादशाह करण्यासाठी. आणि त्यासाठी मराठ्यांचे 30,000 सैन्य, बाळाजी विश्वनाथ, सेनापती खंडेराव दाभाडे, 19 वर्षाचा बाजीराव या सगळ्यांनी उत्तरेकडे प्रयाण केलं. फरुखसियारला असं कारण सांगितलं की औरंगजेबाचा एक नातू आमच्या ताब्यात आहे आणि तो तुमच्याकडे सुपूर्द करण्यासाठी आम्ही येत आहोत. आणि त्या बदल्यात शाहू महाराजांचे जे मातोश्री होत्या येसुबाई साहेब किंवा इतरही शिवाजी महाराजांच्या पण एक पत्नी त्यांच्याकडे तुरुंगात होत्या, त्या सगळ्यांची तुम्ही सुटका करा. तर ह्या निमित्ताने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 12 वर्षात प्रथम दिल्लीला आपण बघतो की मराठा सैन्य पोहोचलं. आता दिल्लीच का, तर मराठ्यांचं नेहमी आपण बघतो फोकस हा दिल्लीवर होता. इंग्रज इकडे बंगालमध्ये कलकत्त्याला आले पण तिकडे फारसं त्यांनी लक्ष दिलं नाही, कारण दिल्ली पुरातन भारताची राजधानी. आणि राजाराम महाराजांचं एक पत्र आहे की आत्ता मी जेव्हा ते जिंजीला मोगलांच्या वेड्यात होते 1691 साली, तेव्हा त्यांच्या हनुमंतराव घोरपडे नावाच्या सरदारांनी पत्र लिहिलंय की 6 लक्ष होऊन आत्ता बाजूला ठेवलेले आहेत. त्यातले बुऱ्हाणपूर, दौलताबाद, बिजापूर आणि हैदराबाद ही 4 गावं जिंकल्यावर प्रत्येकाला पाऊण लक्ष होऊन देऊन 3 लक्ष होऊन द्यायचे आणि जो कोणी दिल्ली काबीज करेल त्याला 3 लक्ष होऊन आम्ही देणार आहोत. तेव्हा 1691 पासून आपल्याला पत्रात सापडतं की हा दिल्ली काबीज करण्याचा मराठ्यांचा पहिल्यापासून एक प्रकार आहे, ते ध्येय होतं त्यांचं. आणि याच्यातून 1719 साली पहिल्यांदा ही बाळाजी विश्वनाथांनी नेलेली सैन्य दिल्लीला पोहोचलं आणि दुसऱ्या दिवशी बादशाला तख्तावर लाटून दुसरा एक पपेट किंग ज्याला म्हणतो, अशा पपेट एक बाहुलं त्याच्या जागेवर बसवण्यात आलं आणि त्या बाहुल्याच्या
कडून कुटुंब तर सगळं छत्रपतींचं त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. पण याशिवाय स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी या 3 सनदा दक्षिणेच्या 6.5 सुभ्यांच्या याही बादशाहकडून त्यांनी घेतल्या. म्हणजे एक प्रकारे मोगलांचं रेकग्निशन होतं की ह्या भागावर तुम्ही राज्य करा, तिकडचा कर तुम्ही वसूल करा, त्याचा एवढा अंश तुम्ही घ्या, एवढा अंश तुमच्या राजांना द्या. हा एक प्रकारे दुर्बळ झालेल्या मुघल सत्तेचं एक प्रकारे हे अॅक्नॉलेजमेंट होतं की मराठ्यांना आपल्याला द्यावंच लागेल. किंवा 1719 हे एक लँडमार्क इयर आहे की जेव्हा मराठ्यांना लिगल मान्यता मिळाली आणि ट्रान्सफर ऑफ पॉवरचे काहीतरी डॉक्युमेंट तयार झालं त्यावर. 1720 साली बाळाकृष्णाचा मृत्यू झाला. बाजीराव पेशवेमध्ये आले आणि बाजीरावांनी 1728ला निजामुल मुल्क जो दक्षिणेत येऊन त्यांनी आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं, त्याच्यावर औरंगाबाद जवळ पालखेडला एक मोठा विजय मिळाला. आणि त्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी माळवा या प्रांतावर चिमाजी अप्पाने हल्ला केला. आता माळवा म्हणजे बहुतांश आत्ताचा मध्य प्रदेश, आणि मध्य प्रदेशाचं महत्व त्यावेळेला असं होतं की उत्तर भारत किंवा हिंदुस्थान ज्याला म्हणतो, नर्मदेच्या उत्तरेकडचा भागाला हिंदुस्थान म्हणतो, आणि दक्षिण याच्यामधला जो एकच सुबा आहे जो दोन्हीमध्ये लिंक करतो तो म्हणजे माळवा. कारण त्याच्या पूर्वेकडे जे आज छत्तीसगड आहे त्यावेळेला अतिशय जंगलं होती, गोंडवाना म्हणायची त्याला, आणि त्याच्या पलीकडून यायचा म्हणजे बंगाल म्हणजे फार लांबचा रस्ता होता. त्यामुळे माळवा ज्याच्या ताब्यात असेल तो हिंदुस्थान आणि दक्षिण दोन्हीकडे लक्ष ठेवू शकायचं. त्यामुळे माळवा काबीज करण्याचं मराठ्यांचं बऱ्याच वर्षांचं लक्ष होतं. ते चिमाजी अप्पाने 1729 साली हल्ला करून तिथला मुघल सुभेदाराला एका युद्धामध्ये मारून टाकलं. आणि 1730 साली बाजीराव बुंदेलखंडात गेला. तिकडे एक मोगलांचा बंगश नावाच्या सरदारांनी छत्रसालवर हल्ला केला होता, त्याचा पराभव केला आणि बुंदेलखंडाचा 1/3 भाग मराठ्यांच्या आला. आणि त्यावेळेला एक पत्र आहे पिलाजी जाधवरावांचं की आपली सीमा यमुनेला भिडली, म्हणजे यमुना चंबळ पासून दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत त्यावेळेला मराठ्यांचं एक प्रकारे एक स्वराज्याचं साम्राज्य म्हणायला हरकत नाही असं प्रकारचं तयार झालं त्या सुमारास. आता माळव्याची सनद जशी ह्या स्वराज्य चौथाईची सनद मिळायची, ती सनद मिळण्यासाठी बाजीराव त्याच्यात प्रयत्नशील होते. कोकणामध्ये चिमाजी अप्पांनी सिद्ध्याचा वध पण केला, त्याला मारून टाकला एका युद्धामध्ये. आणि त्याच्यानंतर बाजीरावांनी राजस्थानमध्ये उदयपूर आणि जयपूरला जाऊन आपले वकील दिल्लीला पाठवले की माळव्याची सनद आम्हाला सुपूर्द करा. जोपर्यंत बाजीराव जवळ होते तोपर्यंत महम्मद शाह हे सगळं द्यायला तयारी झाला. बाजीराव परत पुण्याला आल्याबरोबर माळव्याची सनद काही आली नाही. तर बाजीराव म्हणला की आता मला बादशाह दाखवायला पाहिजे की मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. आणि 1736ला दसऱ्यानंतर बाजीराव इथून मोठ्या सैन्याशी निघालाय, 25-30 हजार सैन्य होतं आणि दिल्लीकडे कूच केली. दिल्लीच्या दक्षिणेला जवळ 1 लाख मुघल सैन्य होतं. 3 त्यांचे मुख्य सरदार होते, त्या तिघांच्या खाली ती एवढं मोठं सैन्य होतं. तर ते पार करून पर्यंत जायचे. होळकरांनी यमुना पार करून दुआबाद गेले आणि तिकडे काही हल्ले केले काही गावांच्या वर. थोड्यात त्यांना सादत खानची मोठी फौज समोर आली जो अवधचा नवाब होता, आणि त्यांना तिथून माघार घ्यायला लागली आणि ते परत चंबळच्या दक्षिणेला बाजीरावच्या आले. त्यामुळे सादत खानने बादशाह महम्मद शाह रंगीला त्याला पत्र लिहिलं की बाजीरावाचा मी पराभव केलाय, त्याला सगळ्यांना चंबळच्या दक्षिणेला ढकलून दिलं. बादशाहने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला बरेच ज्याला आपण वस्त्र म्हणतो मानाची वस्त्र पाठवली. आणि हे सगळे लोक आग्र्याच्या किल्ल्यात जाऊन सेलिब्रेट करायला लागले की आपण आता बाजीरावाला घालून टाकू. नंतर एक बाजीरावाने आपल्या भावाला पत्र लिहिले की सादत खानाने जे बादशाहला सांगितलंय ही जी मिथ्या आहे त्याला मिथ्या प्रूव्ह करायचे मार्ग 2. एक म्हणजे आग्र्यात जाऊन सादत खानला बुडवायचे किंवा दुसरे दिल्लीत जाऊन बादशाहला दाखवायचे की मी तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यात सादत खान आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर निघायला तयार नव्हता, तर दिल्लीला जायचं हा जास्त अवघड मार्ग बाजीरावाने स्वीकारला. आणि 1 लाख सैन्याच्या आणि मेवातच्या डोंगरांच्या मध्ये एक 8 मैलाचा रस्ता होता. तिथून दिवसाला जवळजवळ 60 कोस, 1 कोस म्हणजे जवळजवळ 3 किलोमीटर अशी रपेट करून 8 दिवसात चंबळच्या दक्षिणेपासून ते दिल्लीच्या आउटस्कट्स पर्यंत बाजीराव पोहोचले. बाजीराव तिकडे पोहोचल्यावर त्यांना अनाऊन्स करायचं होतं तिकडे पोहोचलोय म्हणून. तर दिल्लीच्या दक्षिणेला एक कालकाजीचं देऊळ आहे, त्या देवळात त्याची रामनवमीची जत्रा होती. त्या जत्रेत जाऊन त्यांनी काही लोक सैनिक पाठवले, काहींचे घोडे उचलून नेले, काहींचे उंट दिले, काहींना नुसतं काही थपडा मारल्या. तेव्हा लोक पळत लगेच लाल किल्ल्यात गेले आणि महम्मद शहाला म्हटलं की मराठा दिल्लीत आहेत. ते म्हटलं शक्यच नाही, 1 लाख सैन्य दक्षिणेत दिल्लीच्या असताना मराठी ते पोचतीलच कसे.
त्यांनी एक हेराला पाठवलं भिकाऱ्याचं वेश घेऊन, खरंच जाऊन बघून ये की मराठी पोचलेत का नाही. तो हेर येतो रात्री परत, तेव्हा त्याच्याकडे भीक काय मिळाली हे तो आपल्या बादशाला दाखवतो. तर काही चणे आणि कोरडी भाकर ही त्याला भीक मिळाली असते. ही एका मराठा सैनिकाचं स्टेपल डायट ज्याला म्हणता येईल, हे स्टेपल डायट होतं. हे बघितल्यावर मुघलांचा विश्वास बसला की मराठी इथे पोचलेले आहेत. आणि काय थोडंफार जुजबी 5-6 हजार सैनिक त्यांनी बाहेर पाठवले, ज्यांना बाजीरावाने त्यांचा पराभव केला, बरेच त्यातले मारले गेले. आणि मग हे आग्र्यामध्ये या लोकांना जाग आली की बाजीराव आपल्या हातावर तुरी घेऊन दिल्लीपर्यंत पोचलाय, त्यामुळे हे दिल्लीकडे येऊ लागले. आणि बाजीरावचं सैन्य लहान होतं, तिथून तो तलकटोरा पालम राजस्थान कोण दिल्लीला परत आला. आणि तो म्हणला की आता मला तर ह्यांनी दिलं नाही तर मी मुघलांना पानिपत सोनपतवर घेऊन जाऊन त्यांना आपल्या मागेवर गमछाक करायला लावली असती, पण माझं दिल्लीच्या ज्या पुऱ्या आहेत, सबर्ब्स आहेत, मी जाळू शकलो असतो. पण मी विचार केला की दिल्ली हे महास्थळ आणि तिथे बादशालाही माझ्याशी तह करण्यात इंटरेस्ट आहे, काही दरबारातले लोक ह्याच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे जर तसं मी केलं असतं जाळपोळ तिकडे, तर राजकारणाचा दोरा तुटला असता. बाजीरावच्या काळात फार रेअरली आपल्याला खूप ब्लडशेड केलेलं सापडतं. शत्रूला एका व्यूहात पकडून त्याच्याकडून पराभव एक्सेप्ट करून घ्यायचा, ही बाजीरावची व्यूहरचना आपल्याला जास्त करून दिसते. त्याचा परिणाम मात्र एक थोडासा वेगळा असा झाला की निजामाला दक्षिणेत बोलावलं गेलं आणि त्याला सांगितलं तू आता जाऊन बाजीरावशी लढाई कर. तर निजामाने पुन्हा प्रयत्न केला आणि भोपाळच्या 1738च्या लढाईमध्ये निजामाचा पुन्हा पराभव झाला. त्याच्यामध्ये बाजीरावचं फार सुंदर पत्र आहे की तो म्हणतो निजाम एवढे ज्येष्ठ सेनानी आहेत, पण ते माझ्या सैन्याला बघून का असे भोपाळच्या किल्ल्यावर जाऊन लपून बसले हे मला कळत नाही. समोरासमोर युद्ध करायला त्यांना यायला पाहिजे होतं. पण तिथेही त्यांची उपासमार झाली आणि शेवटी त्यांना तिथेही पराभव पत्करायला लागला. आपल्या हाताने निजामाला लिहून द्यावं लागलं की दक्षिणेच्या सर्व चौथाई सरदेशमुखी मी कबूल करतो, एवढंच नाही तर युद्धाचा 15-20 लाख रुपये खर्चही मी तुम्हाला देऊन टाकीन. असं करून निजाम तो परत दिल्लीला गेला. तो बाजीराव जिवंत असेपर्यंत परत दक्षिणेत आला नाही. हे बघून इराणचा जो बादशाह होता नादिरशाह, त्याला कळलं की मोगल दिल्लीला फारच कमजोर झालेले आहेत आणि हीच वेळ आहे दिल्लीवर हल्ला करायची. आणि 1739 साली नादिरशाहचा एक मोठी धाड दिल्लीवर पडली आणि जे 180 वर्षाचं मोगलांची संपत्ती साठवली होती अकबरच्या काळापासून, ही पूर्ण त्यांनी धुवून परत इराणला घेऊन गेली. त्यावेळेला इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मराठे सर्वात शक्तिशाली शक्ती भारतातली आहे हे लोकांनी जाणलेलं होतं. पण राजपुतांची आणि मराठ्यांची दोस्ती होती. सवाई जयसिंग जो जयपूरचा शासक होता, तर त्यांचं बोलणं चालू होतं की बाजीरावने उत्तरेकडे येऊन नादिरशाहची लढाई करावी. नेमकं त्याच वेळेला कोकणामध्ये वसई आणि साष्टीमध्ये चिमाजी अप्पाचं पोर्तुगीजांची लढाई चालली होती आणि सगळं मराठा सैन्य त्या वसईच्या युद्धामध्ये गुंतलं असल्यामुळे ते युद्ध संपेपर्यंत आम्ही काही येऊ शकत नाही. बाजीराव बुऱ्हाणपूरला तापी नदीच्या पलीकडे उभा होता आणि वारंवार पत्र पाठवता की लवकर तुम्ही या, मला दिल्लीला जायचंय. पण शेवटी हे वसईची 4 मे 1739 साली पोर्तुगीजांनी आपला पराभव मान्य केला आणि 5 मेला नादिरशाह परत इराणला गेला. तेव्हा जे पुढे 1761 साली पानिपत मध्ये झालं, हे यावेळेला बाजीराव आणि नादिरशाह मध्ये सुद्धा 21 वर्ष अगोदर घडू शकलं असतं जर बाजीराव उत्तरेकडे गेला असतं. असे आपल्याला एक उल्लेख सापडतो की बरं राजा कोणी व्हायचं. पण शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मला काही दिल्लीच्या तख्तावर बसण्याचा इंटरेस्ट नाही. त्यामुळे जर शाहू महाराज बसत नसतील तर पेशवा तर त्यांचे प्राईम मिनिस्टर आहेत, ते बसण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा असा एक त्यावेळेला त्यात मार्ग निघाला होता की उदयपूरचे जे राणा होते, राणा प्रतापांचे वंशज, हे जाऊन दिल्लीच्या तख्तावर बसतील आणि सर्व सेना हे बाजीराव सांभाळतील. अशा आशयाची पत्र तेव्हाची आपल्याला सापडतात. 1740 मध्ये बाजीरावांचा अकस्मात 6-7 दिवसाच्या आजारपणानंतर मृत्यू झाला आणि नानासाहेब वयाच्या 19व्या वर्षी पेशवा झाले. ते 1740 ते 1761 हा जो 21 वर्षाचा काळ आहे, हा भारताच्या एक विलक्षण कालखंड आहे. आणि ह्या काळामध्ये इतक्या उलाढाली भारतभर झाल्या की हा खऱ्या अर्थाने एक ऑल इंडिया हिस्ट्री ह्या काळाची आपल्याला सांगावी लागते. 1740 ते 61 मध्ये पहिल्यांदा 1740 मध्ये तंजावरच्या राजाला आर्कटच्या नवाबाने हल्ला केला आणि ते तंजावरच्या नवाबे छत्रपतींचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीला शाहू महाराजांनी
रघुजी भोसले हा जो नागपूरचा शासक होता त्याला सैन्याने दक्षिणेत पाठवलं. रघुजी भोसले 1740 ला पूर्ण आजचा जो तामिळनाड आहे कोरोमंडल कोस्ट ती पूर्ण जिंकून घेतली. अर्कटचा नवाब युद्धात मारला गेला. वेल्लोर, अर्कॉट, तंजाऊर, त्रिचनापल्ली, मदुराई हे सर्व प्रांत त्यांनी काबीज केले. राहिले फक्त फ्रेंच पॉंडिचेरी. आणि हे सगळं करून एक चंदा साहेब म्हणून तिथला जो एक नवाब होता त्याला आपला एक बंदी बनवून त्याला नागपूरमध्ये घेऊन पण आले. नागपूरमध्ये येतात नाही येतात तोच एक आणखीन एक क्रांती बंगालमध्ये झाली. आणि तिथला जो मुर्शिद कुली खानचा वंशज होता त्याला तख्तावरून हटवून त्याच्या जागेवर त्याचा एक नोकर अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब झाला. तर ते लोक पळत पळत नागपूरला आले की आम्हाला मदत करा, हा जो अलीवर्दी खान आलाय ह्याला हटवण्यासाठी तुम्ही सैन्य घेऊन ओरिसा आणि बंगालमध्ये शिरा. पण रघुजी भोसले तिकडून ओडिसामध्ये आणि बंगालमध्ये शिरले. ओडिसा त्यांनी लवकर काबीज केला, पण बंगालचं युद्ध जवळजवळ 10 वर्ष चाललं. 1751 साली शेवटी अलीवर्दी खानाला मराठ्यांचं आधिपत्य मान्य करावं लागलं आणि 12 लाख रुपये चौथ दरवर्षी मी देईल हे कबूल करायला लागलं. आणि ती चौथ त्यांना प्लासीच्या लढाईपर्यंत मिळाली 1757. हे एकीकडे प्रसार जो दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे मराठ्यांचा झाला तेव्हा नानासाहेबांनी पहिली स्वारी म्हणजे ढोलपूरला गेली चंबळ पार करून. तिकडे त्यांना माळव्याची सनद महम्मद शहाने दिली. शिवाय जो खर्च 15-20 लाख रुपये कबूल केला तोही त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर नानासाहेबांची दुसरी स्वारी ही बुंदेलखंडात गेली. त्यांचाही बंगालवर डोळा होता जसा रघुजीचा होता. तर नानासाहेब ही काशी, प्रयाग, गया हे सगळं करत बंगालला पोहोचले. आणि तिथे त्या अलीवर्दी खानाने त्यांना सांगितलं की रघुजी भोसले आम्हाला खूप त्रास देत आहेत तर तुम्ही आमचं रक्षण करा. त्या रक्षणासाठी नानासाहेब त्यांच्यावर 22 लाख रुपये घेतले. आणि ते छोटीशी लुटूपुटूची लढाई झाली ज्या रघुजी भोसले त्यांनी तिथून पिटाळून लावलं. आणि मग परत इथे आल्यावर सातारला शाहू छत्रपतींनी त्याला सांगितलं हे तुम्ही आपापसात लढता ही काही चांगली गोष्ट नाहीये. पण तेव्हापासून बंगाल हा जो भाग होता हा नागपूरकर भोसल्यांच्या अखत्यारीत गेला की आता हा भाग भारतात तुम्ही बघायचा, पेशव्याने तिकडे ढवळाढवळ करायची नाही. हे प्रकरण पुढच्या 10 वर्ष राहिलं की तिथे नानासाहेबांना जायला परवानगी नव्हती. त्यामुळे नॅचरली त्यांचा फोकस सगळा दिल्ली, राजपूतांच्याकडे, गुजरातकडे इकडे सगळा त्यांचा फोकस इकडे वाढला. आता 1748 मध्ये 1740 ते 50च्या दरम्यान बरेच जुने शासक जे होते, उदाहरणार्थ सवाई जयसिंग जयपूरचे ते वारले. मोहम्मद शाह रंगीला दिल्लीचा बादशाह तो वारला. निजामुल मुल्क तो वारला. आणि शेवटी 1749 साली शाहू महाराज सुद्धा वारले. 40 वर्षात त्यांचं कारकीर्द होती. आता 1748 साली जी 2 मुलं होती सवाई जयसिंगाची, आता आपण एक प्रांतवाईज हे विचार करणार का जे उत्तर हिंदुस्थानले सगळे वेगवेगळे शक्ती होत्या. एक जयपूर होते, जोधपूर होते, सूरजमल जाट होता दिल्लीच्या दक्षिणेला, अयोध्येला सफदरजंग होता, सफदरजंगांचा नंतरचा मुलगा शुजा होता. असे हे सगळे जे रोहिले होते जे गंगेच्या पार आणि गंगा यमुनेच्या दुआबामध्ये होते. या सगळ्या शक्तीची उत्तर गेल्यामुळे मराठ्यांचे संबंध आले आणि त्या संबंधातून त्यांचे पुढे कसे त्यांच्या आपापसातल्या संबंधांवर कसा फरक पडला हे आपल्याला एक एक करून बघायला लागणार. तर जयपूरच्या राजाचा जेव्हा मृत्यू झाला तर त्याची 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव होतं ईश्वरी सिंग आणि धाकट्या मुलाचं नाव होतं माधव सिंग. आता एक प्रघात होता जयपूरला की जो मुलगा उदयपूरच्या राणीचा प्रिन्सेसचा राजकन्याचा मुलगा असेल तरी जयपूरची गादी सांभाळायची, पण तो धाकटा होता. त्यामुळे ईश्वरी सिंग हा जो मोठा असल्यामुळे तो काय आपला हक्क सोडायला तयार नव्हता. आणि ईश्वरी सिंग आणि माधव सिंग यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्याच्यामध्ये शिंदे होळकरांना एकाने आपल्याकडे ओढलं, एकाने आपल्याकडे ओढलं. तर नानासाहेबांनी सांगितलं हे आपले 2 सरदार आपापसात भांडतायत दुसऱ्याच्या राज्यासाठी. तर त्यांनी शिंदेला सांगितलं तुम्ही याच्यातून माघार घ्या, पण होळकरांना काय करायचं ते करू. तेव्हा माधव सिंगांना मल्हारराव होळकरांनी मदत केली आणि 1750 मध्ये माधव सिंगाला सिंहासनावर बसवलं. आता याच्या बदल्यामध्ये जयपूरच्या राज्याकडून अनेक वर्ष मल्हारराव होळकरांना बरंच काही त्यांनी कबूल केलं होतं की तुम्हाला दरवर्षी एवढी मी खंडणी देईल, एवढे प्रांत तुमच्या ताब्यात देईल. त्याच्या मी काहीच केलं नाही, काही केलं नाही. पण एवढंच नाही, पण
जे मराठा सैन्य जयपूर शहरात बघायला आले होते, पण त्यावेळेला नवीन शहर होतं, 30-40 वर्षापूर्वी झालं बांधून झालं होतं, पूर्ण तट होता चारी बाजूला. त्या जवळ 3000 मराठा सैन्यांना सर्व दारं बंद करून तटाची त्यांना आपल्याला मारलं तिथल्या लोकांनी. जयप्पा शिंदे आणि होळकरांना जेवायला बोलून त्यांना विष घालण्याचा प्लॅन होता. असे सगळे जे प्रकार जयपूरमध्ये झाले आणि आपल्याकडे तोफखाना तेवढा नसल्यामुळे जयपूर त्यावेळी हल्ला करता आला नाही. आणि आणखीन एक प्रकरण मध्ये उद्भवल्यामुळे जयपूरचं प्रकरण शिंदे होळकरांना बाजूला ठेवलं. ते दुसरं प्रकरण झालं ते असं की दिल्लीचा जो वजीर होता सफदरजंग, सफदरजंग एअरपोर्ट आपण ऐकतो, हा सफदरजंग दिल्लीचा वजीर होता आणि त्याचं आणि रोहिल्यांचं युद्ध झालं. रोहिले म्हणजे कोण? रोह हा शब्द म्हणजे पर्वत किंवा पर्वतात राहणारे लोक म्हणजे त्यांना रोहिले म्हणतात. आणि हे सगळे अफगाणिस्तानचे रहिवासी. पण अफगाणिस्तानतून जेव्हा भारतात आले आणि इथे जे स्थायिक झाले, जास्त करून गंगेच्या उत्तर तीरावर नजीबाबाद, बिजनौर, ते शहरानपूर किंवा बरेली ह्या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांची राज्य पसरली. फरुखाबाद ह्या सगळ्या गावांमध्ये रोहिले शासक होते. त्यांचं बादशाहशी भांडण होतं, त्यामुळे वजीराशी लढाई केली. वजीर त्यात पराभूत झाला आणि जखमी होऊन रणांगणावरून त्याला उचलून नेण्यात आलं. कासगंज नावाची जागा आहे उत्तर प्रदेश, जायचं. तो वकील त्यांनी आपले वकील पाठवले शिंदे होळकर की आम्हाला मदत करा रोहिल्यांच्या विरुद्ध, कारण वजीराचा पराभव झाला. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला बरंच काय काय पैसे तर देऊच, पण प्रांतही तुम्हाला तुमच्या ताब्यात देऊ मराठ्यांच्या. किंवा ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही म्हणून जयप्पा शिंदे, मल्हारराव होळकर दोघं वजीराच्या सफदरजंगाच्या मदतीला गेले. रोहिल्यांचा पराभव केला आणि वजीराला परत त्या जागेवर बसवलं. त्याच्याबद्दल नानासाहेब पेशवेंचं खूप इंटरेस्टिंग पत्र आहे की तुम्ही रुस्तम आहात, कसा पराक्रम केलाय, वजीराला काढून टाकलं, त्याला परत तुम्ही आपल्या जागेवर बसवलं, तुमची फेम अगदी इराणपर्यंत पोचली आहे. मोठा जल्लोष झाला किंवा मोठा पराक्रम आहे. दुआबाद जाऊन मराठी जिंकले, रोहिल्यांचा पराभव केला. कारण असा एक बिलीफ होता की रोहिले पठाण हे सर्वात चांगले लढवय्ये होते आणि त्यांचा आपल्या सैन्याने पराभव जाऊन त्यांच्या प्रदेशात केला. त्यामुळे मोठा अभिमान सर्व मराठ्या शासकांना वाटला त्यावेळेला. आणि सफदरजंगनी एक तह लिहून घेतला 1752 साली मराठ्यांच्या. तर त्या तहला अहदनामा म्हणतात. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी असं सांगितलं की बादशाह जो आहे दिल्लीचा, त्याच्या विरुद्ध जे कोण शत्रू असतील ते अंतर्गत असो किंवा बाहेरून आलेले असो, त्या सर्वांच्या विरुद्ध त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांनी घ्यावी. म्हणजे एकेकाळी जे मोगलांशी लढाई करण्याची वेळ आली होती, जी मराठ्यांची मोगलांशी लढाई करण्यात आली होती, त्याच्याऐवजी आता मोगलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. हा 1752च्या या तहाच्या अंतर्गत आला. आणि त्याच्यात बदल्यात अजमेर आणि आग्रा ही दोन सुबे मोगलांचे मराठ्यांना देऊ केले त्यांनी. शिवाय 30 लाख रुपये नकद हे त्यांना देऊ केले या तहा निमित्त. त्यामुळे मराठ्यांना दिल्लीचं आणि दिल्लीच्या बादशहाचं संरक्षण करण्याची जबाबदारी 1752 पासून त्यांच्यावर येऊन पडली. हा पहिला टप्पा त्यांचा दिल्लीवरच्या राजकारणाचा ज्याला म्हणता येईल असा तो त्याचा पहिला टप्पा. आता 1753 साली लगेचच हे जयपूरची वाकडं आल्यानंतर लगेचच या युद्धामुळे रोहिल्यांची वाकडं आली. त्यात नजीब खान रोहिला होता नजीबाबादचा, एक हाफिज रहमत खान डुंडे खान बरेलीचे होते, आणखीन एक बंगश होता जो फरुखाबादला राहायचा. हे सगळे रोहिल्यांच्या विरुद्ध मराठ्यांचं शत्रुत्व आलं, कारण त्यांनी सफदरजंगच्या बाजूने लढून त्यांना पराभूत केलं. त्याच्या पुढच्या वर्षी बादशहाचं आणि सफदरजंगचं पठण असलं आणि बादशहाने मराठ्यांना बोलवलं की तुम्ही माझ्याशी तह केलाय तर सफदरजंगला इथून हुसकवून लावा. त्यामुळे सफदरजंगला दिल्लीतून काढून त्याला परत अयोध्येला पाठवलं. अवधचा नवाब झाला तो आणि दिल्लीवरून त्यामुळे सफदरजंग काही प्रमाणात दुखावला गेला. आता ही सगळी अंतर्गत पॉलिटिक्स चाललेलं आहे आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी दुसऱ्यांचा पराभव करत करत 3 सत्तांच्या विरुद्ध मराठ्यांना हातात शस्त्र घ्यावं लागलं. त्याच्यानंतर 1753 साली रघुनाथराव त्यावेळेला जस्ट 18-19 वर्षाचा होता, त्याच्या बरोबर मल्हारराव होळकर, जयप्पा शिंदे यांनी एक मोठी मोहीम उत्तरेत काढली जी जवळ 3 वर्ष चालली. तर जाठांचं जे राज्य होतं म्हणजे त्याचे 3 प्रमुख जागा आहेत, भरतपूर, एक कुम्हेर आणि एक दिग, या 3 ठिकाणी त्यांचे 3 प्रमुख किल्ले आहेत. तिथे सूरजमल जाट नावाचा एक शासक होता त्या प्रांतावर. जोपर्यंत तुम्ही त्याला पराभूत करत नाही किंवा त्याला आपल्या
अंकित करत नाही तोपर्यंत तुम्ही दिल्लीला पोहोचू शकत नाही, अशी एक परिस्थिती. तेव्हा कुम्हेरच्या किल्ल्याभोवती मराठ्यांनी वेढा घातला आणि त्या वेढ्याला जवळ 3 महिने तो वेढा चालला होता. जवळजवळ 30 लाख 50 लाख रुपये देतो अशा ऑफर केली, पण ही फार कमी आहे असं रघुनाथरावांनी. त्यामुळे वेढा चालतच राहिला आणि मल्हारराव होळकरांचा जो एकमेव पुत्र म्हणजे अहिल्यादेवींचा पती खंडेराव होळकर हा एक दिवस ते कसं चाललंय किल्ल्याभोवती आपला वेढा बघायला गेलेला असताना किल्ल्यातून गोळी लागून तो मारला गेला. त्यामुळे मल्हारराव होळकरांचं त्यांनी प्रतिज्ञा केली होती की कुम्हेरला मी काबीज तर करेनच, पण कुम्हेरचा संबंध किल्ला उखडून त्याची माती यमुनेत टाकून दिली असं त्यावेळेला प्रतिज्ञा केली. हे ऐकून सूरजमल जाटला इतकी भीती वाटली की त्यांनी दिल्लीच्या बादशाह आणि त्यावेळेच्या जो अवधचा नवाब होता म्हणजे सफदरजंगचा मुलगा शुजा याला मदत मागितली. तर बादशाह अहमद शाह त्यावेळेला दिल्लीला होता. हा दिल्लीतून बाहेर पडला मदत करायला तर 14 होळकरांनी त्याच्या छावणीवर हल्ला केला त्या बादशाहच्या. तो बादशाह एका हत्तीडीवर बसून आपल्या बायकोवर रातोरात दिल्लीला पळाला. त्याचा बाकीचा जो जनानखाना होता आणि बाकीचं सगळं त्याचं ट्रेजर होतं हे सगळं होळकरांनी लुटून फस्त केलं. आणि मग कुम्हेरचा नाद सोडून त्यांनी ठरवलं की आता दिल्लीवरच हल्ला करायचा. तर होळकर आणि रघुनाथराव दिल्लीला गेले की आता बादशाहला आपण अद्दल घडवू. आणि त्यांच्याबरोबर एक निजामुल मुल्कचा नातू होता 17 वर्षाचा मुलगा इमादुल मुल्क त्याचं नाव. आणि यांच्यासारखा क्रूर वजीर आपल्याला दिल्लीच्या इतिहासात क्वचितच सापडतो. 17व्या वर्षी हा मराठ्यांच्या बरोबर आला दिल्लीला आणि जेव्हा दिल्ली काबीज केली त्या बादशाला तर त्यांनी तख्तावरून काढून टाकलं, त्याला मारून टाकलं. ही स्टँडर्ड प्रोसिजर आधी त्याला आंधळ करायचं, 2 दिवसात तुरुंगात मारून टाकायचं. आणि दुसरा एक कोणते असंच पपेट एम्परर आलमगीर सेकंड नावाचा एक बसवला आणि स्वतः राज्याचा 1754 साली हा इमादुल मुल्क नावाचा 17 वर्षाचा मुलगा हा मोगल राज्याचा वजीर झाला. हे सगळं इथे चालू असताना अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय हे मला थोडंसं मागे येऊन परत सांगायला लागेल. नादिरशाह इथून गेला 1739च्या हल्ल्यानंतर. 1747 मध्ये त्याच्याच छावणीमध्ये त्याचा खून झाल्यावर अहमद खान अब्दाली नावाचा त्याचा एक सेवक होता आणि त्याची स्वतःची टोळी होती. टोळीने जाऊन नादिरशाहच्या तंबूमध्ये जे काय होतं ते सगळं लुटून घेतलं. त्याच्यावर जो कोहिनूर हिरा होता तो पण त्यावेळेला अहमद शाह अब्दालीच्या ताब्यात आला. आणि अब्दाली त्यावेळेला अफगाणिस्तान हे राज्य स्थापन केलं. आजही अफगाणिस्तानचा फादर ऑफ द नेशन म्हणून अहमद शाह अब्दालीला ओळखलं जातं. अफगाणिस्तानच्या नोटावर आजही अहमद शाह अब्दालीचं चित्र असतं. तेव्हा हा त्यावेळेला राष्ट्र त्यांनी स्थापन केलं. पण हे राष्ट्र एक उजाड राष्ट्र होते. काबूलला काही नाही, कंदारला काही नाही, इथून पैसा येण्याची सोय नाही. इराण आणि भारताच्या मध्ये एक छोटा वाळवंटी प्रदेश म्हणून तो राहिला होता. तर पैसे मिळवायचे सगळ्यात सोपं जागा म्हणजे पूर्वेकडे जाऊन हिंदुस्थानवर हल्ला करायचा. आणि हे राष्ट्र स्थापन केल्यावर स्वतः त्याचा सुलतान किंवा शाह झाल्यावर पहिली स्वारी जी अब्दालीने केली ती पंजाबवर केली. त्यावेळेला मोहम्मद शहाने एक सैन्य पाठवलं आणि नानासाहेब पेशव्यांना, राजपूतांना सर्वांना बोलवलं की माझ्या मदतीला या. तेव्हा नानासाहेब पेशवे दिल्लीला गेले, मोहम्मद शहाला भेटले आणि त्या युद्धामध्ये अब्दालीचा पराभव झाला. नानासाहेब पोचण्याच्या आधीच लढाई संपलेली होती. आणि परत येता ते जयपूरचं जे दोघा भावांचं प्रकरण होतं त्यात नाही थोडीशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दोघा आपापसात समजून घ्यावं, त्याचा काही उपयोग झाला नाही कारण ते पुण्याला आल्यावर परत ते बांधायला लागले. 1748 अब्दाली परत आला. मात्र यावेळेला त्यांनी पंजाबकडून मोठी खंडणी घेतली आणि परत गेला. आणि 1752 साली हा तिसऱ्यांदा त्यांनी हल्ला केला. त्यावेळेला परत पंजाबकडून खंडणी घेतली. त्याच्या जस्ट 1 महिना अगोदर शिंदे होळकरांनी हा अहदनामा की आम्ही तुमचं रक्षण करू असा एक तह केला होता. पण त्याच्यापूर्वीच हा खंडणी घेऊन अब्दाली परत निघून गेला. तो ही 3 आक्रमण आतापर्यंत झालेली होती. 1753 ला कुम्हेरचा वेढा रघुनाथरावाच्या हाताखाली झाला. 1754 साली दिल्ली त्यांनी काबीज केली मराठ्यांनी, तिथला बादशाहला काढून नवीन बादशाह केला. आणि 1755 साली जयप्पा शिंदे जो दिल्लीला गेला नव्हता आणि ज्यांनी आतापर्यंत काहीच मिळवलं नव्हतं, त्यांनी ठरवलं की जोधपूरवर हल्ला करायचा. पण जोधपूरची खंडणी मिळत नव्हती आणि जोधपूरचा राजा विजय सिंग म्हणून जो होता तो मराठ्यांच्या विरोधात सारखं कधी गुजरातमध्ये वगैरे करत असायचा. तर त्यांनी 2-3 किल्ले त्याचे घेतले जोधपूरच्या
आणि मग नागौर नावाची जागा आहे राजपुतानामध्ये, तिथे एक तवसर नावाचा तलाव आहे. त्या तलावाच्या काठी त्यांनी आपली छावणी, जयप्पा शिंदेने त्याची छावणी होती. तर जोधपूरच्या राजाने काही वकील पाठवले की आपण तहाची बोलणी करू. आणि एक दिवस जयप्पा असा आंघोळ करून केस मोकळे सोडून एका स्टुलावर बसले असताना हे दोन वकील त्याशी बोलायला आले आणि त्यांनी म्हटले की तुमचा अधिकार काय आमच्याकडून खंडणी घेण्याचा, जोधपूरकडून तुम्ही का खंडणी घेता. जयप्पाने आपल्या तलवारीकडे हात दाखवला, याच्या जोरावर तुमच्याकडून खंडणी मागतोय. आणि एकाहून एक शब्दाला शब्द वाढत गेला आणि त्या दोन दूतांनी अकस्मात दोन खंजिरे काढल्या आणि जयप्पाला भोसकलं आणि तिथेच जयप्पाचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ जो होता दत्ताजी शिंदे, त्यांनी लगेच सैन्य गोळा केलं, जोधपूर हल्ला केला. त्यावेळेला मुंड कटाई म्हणून एक मोगल हे असायचं की तुम्ही खून केल्याबद्दल तुम्हाला एवढे पैसे द्यायला पाहिजे. ते सगळे त्यांनी वसूल केले. जोधपूर राजाकडून खंडणी बरीच वसूल केली आणि यामुळे 1755 जोधपूर ह्याचा राजा हे मराठ्यांच्या एक प्रकारे शत्रू झाला. पण अजूनपर्यंत इथे आणखी काही घोर संकट येणार आहे, भारताबाहेरचा कोणीतरी इकडे येऊन आपल्याला हल्ला करणार आहे, तेव्हा ही सगळी लोक आपल्याला त्यावेळेला गरज भासू शकेल असं काही कोणी त्यावेळेला बघू शकत नव्हतं पुढे म्हणालाय म्हणून. आणि नाहीतरी इतिहासामध्ये आपण पुढचं बघून सांगू शकत नाही. इतिहास जो घडला तोच आता मी सांगू शकतो तुम्हाला. तेव्हा हे आतापर्यंत सगळं 1755 पर्यंत ही परिस्थिती होती की अयोध्येचा नवाब तुमच्या विरुद्ध झाला होता, जयपूर जोधपूर तुमच्या विरोधात झाले होते, रोहिले तुमच्या विरुद्ध झाले होते, बादशाह तुम्ही नवीन तिथे जागेवर बसवता पण त्याच्याकडे काही सामर्थ्यच नव्हतं. तो वजीर 17 वर्ष मुलगा पूर्णपणे मराठ्यांच्यावर अवलंबून होता. तर रोहिल्यांना मात्र हे खपत नव्हतं की उत्तरेकडे हे मराठी आले आहेत आणि हे सर्व काही आहे दिल्लीमध्ये ते सगळे डिक्टेट करतात आणि त्यामुळे आपण जे इतके वर्ष इथे राज्यकर्ते आहोत आणि आपला धर्म जो इथे सर्वोच्च होता त्याला सेकंड रेट स्टेटस मिळालेलं आहे. त्यामुळे आता ते हिंदुस्थान आपल्याला कोणी मराठ्यांच्या विरुद्ध मदत करण्यासाठी कोणी असा शक्तिशाली शासक राहिला नाही, म्हणून त्यांनी परदेशावर मदत मागायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला एक शाह वलिउल्ला नावाचा एक आयडिओलॉग होता दिल्लीमध्ये, तो आणि नजीब खान रोहिला जो नजीबाबाद म्हणून जी राजधानी ते गंगेच्या पार तिथला तो रोहिला सरदार होता. या दोघांनी अहमद शाह अब्दालीला पत्र लिहायला सुरुवात केली की इथे जी आमची स्टेटस होता पूर्ण तो सगळ्यात नाहीसा झालेला आहे, आम्ही इथे सेकंड क्लास सिटीजन झालेले आहोत, हे दक्षिणेच्या मराठीवर आमच्यावर सगळे डिक्टेट करतायत, आमचे राज्य पण ते बदलतायत आणि जर तुम्ही आता आम्हाला मदतीला आला नाही तर आमचे पूर्णपणे आमची धुळीला मिळेल आमची जी काय असेल प्रतिष्ठा आणि आमची सत्ता. तर ही परिस्थिती सगळी 1756च्या सुमारास निर्माण झाली होती. आणि 1757 मध्ये अब्दालीने त्याचं चौथं आक्रमण हिंदुस्थानावर केलं आणि या आक्रमणाच्या वेळेला तो फक्त पंजाब पुरता मर्यादित राहिला आणि त्यांनी दिल्लीवर येण्याचं ठरवलं. त्यावेळेस दिल्लीला मराठ्यांनी 5000 सैनिक दिल्लीच्या संरक्षणासाठी ठेवले होते. अंताजी माणिकेश्वर गंधे म्हणून सरदार होते आणि सूरजमलचं काही सैन्य बल्लभगड नावाच्या किल्ल्यामध्ये हे दोघंच फक्त जे अब्दालीला विरोध करू शकत होते. आणि ह्याच्या उलट जयपूरचे जे शासक होते ते अब्दालीचे पत्रव्यवहार करत होते की तुम्ही इथे या आणि मराठ्यांना दक्षिणे ढकलून. तेव्हा ह्या दोघांचाही सहज पराभव करता आला त्यांना, कारण छोटी छोटी सैन्य होती. आणि त्याच्यानंतर दिल्ली परत एकदा अब्दालीने पूर्णपणे लुटली आणि इतकी लुटली की एका लेखकाने त्याला लिहून ठेवलंय की इतकी संपत्ती त्यांनी मिळवली, हत्ती, उंट, घोडे, गाढव, खैचर याच्यावर तर ती लागलीच, पण धोब्याचं गाढवसं त्यांनी सोडलं नाही. इतकं त्यांनी जनावर सगळी घेतली, आपल्या सगळं संपत्ती जी गोळा केली दिल्ली ती परत अफगाणिस्तानला घेऊन जाण्यासाठी. दिल्ली लुटल्यानंतर खणत्या लावल्या वजिराच्या घरी, पूर्व वजीराच्या कुटुंबामध्ये अनेक सरदारांच्या वडिलांनी जे बेरीड ट्रेजर होतं ते सगळं घेऊन गेलं. नादिरशाहने बरोबरच नेलं होतं, ते उरलेलं सोडलं सगळं अब्दाली 1757 घेऊन गेलं. त्याच्यानंतर नजीब खानने त्याला सांगितलं तुम्ही इथपर्यंत तुमचं हे मर्यादित ठेवू नका, लुटालुटापर्यंत, आता तुम्हाला एक जिहाद खेळायचं आणि हे मथुरा वृंदावन हे जवळपासची जागा आहे, हे हिंदूंना खूप प्रिय आहे, इकडे त्यांचे मोठे सण चाललेले आहेत, तर तिकडे हल्ला करा आणि त्यांना आपण एक होली जिहाद तुम्हाला फाईट करायला पाहिजे. तर फेब्रुवारी मार्च मध्ये एक मोठं सैन्य घेऊन अब्दाली ह्या 2 ठिकाणी आला आणि साधू, बैरागी, गोसावी हे सगळे तिकडचे जे होते आणि पिलग्रिम्स जे आलेले होते त्या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली.
इतकी कत्तल झाली की त्यावेळेला त्यांनी लोकांना सगळ्यांना जाहीर केलं होतं की जो माणूस एक डोकं कापून आणेल ते प्रत्येक डोक्यामागे 5 रुपये देण्यात येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. आणि त्यावेळेचे फर्स्ट पर्सन अकाउंट आपल्याला बरेच मिळतात की कोणाकोणाला काय काय अनुभव आला. इतका रक्तस्राव झाला की यमुनेचा रंग लाल झाला असं एका ठिकाणी म्हटलं, आणि तो काही ठिकाणी वाहून नंतर तो पिवळा झाला. त्यावेळेला मार्च एप्रिल मध्ये होळी होता, आठवणी रक्ताची होळी अब्दालीने खेळली असे उल्लेख आपल्याला सापडतात. हे करता करता अब्दालीच्या छावणीमध्ये कॉलराची साथ सुरू झाली आणि पटापट त्याची सैनिक मरायला लागले. त्यामुळे त्याला विड्रॉ करून पटकन उन्हाळा सुरू व्हायच्या त्याला अफगाणिस्तानला जाणं भाग पडला आणि तो हे सगळं संपत्ती घेऊन परत अफगाणिस्तानला निघून गेला. तो गेल्यानंतर तोपर्यंत मराठ्यांचं आपलं सैन्य गोळा झालं होतं. मल्हारराव होळकर, रघुनाथराव ही सगळी लोक आली. दिल्ली त्यांनी नजीब खानाच्या ताब्यात दिली, कारण तो त्याचा मुख्य स्पॉन्सर ज्याला म्हणता येईल हिंदुस्थानात असा नजीब खान होता. तर त्या नजीब खानाच्या ताब्यात दिल्ली दिली आणि त्याला सांगितलं की आता तू इथलं राज्य कर. इथला जो बादशाह होता त्या बादशाहचा पुढच्याच वर्षी त्याच्या वजिराने इमादुल मुल्कने पण त्याचा खून केला. रघुनाथराव दिल्ली काबीज करतो आणि नजीब खान हा मल्हारराव होळकरांच्या तावडीत सापडतो. पण पुढे नजीब खान काय आणखी उद्योग करणार आहे याची कल्पना अजूनपर्यंत मराठ्यांना आली नव्हती. तर नजीब खाननी काही आपल्याकडचे पैसे दिले, काही संपत्ती दिली, पण आपली सुटका करून घेतली आणि तो परत आपल्या नजीबाबाला निघून गेला. मराठी त्यावेळेला जेव्हा दिल्लीत काबीज केली तेव्हा त्याला पंजाबमधल्या एका मुघल सरदाराचं आमंत्रण आलं की तुम्ही आता पंजाबमध्ये या. त्यामुळे 1757 नंतर 1758 साली त्यांनी पंजाबमध्ये प्रवेश केला. नाही तर पंजाबशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता, त्यांना फक्त दिल्लीपर्यंत इंटरेस्ट होता. पण पंजाबमध्ये शिरल्यावर त्यांनी अब्दालीच्या पायावर आपला पाय टाकला. अब्दालीला पंजाबमध्ये इंटरेस्ट होता, तिथूनच त्याला काय जे काय मिळायचं ते मिळेल. तर पंजाबमध्ये गेला, तिकडचं सगळं भराभर जिंकले, मोठं सैन्य होतं. त्याच्यामुळे काही मोगल सैन्य पण आलं होतं, काही शीख पण होते. लवकरच एप्रिल 1758 मध्ये लाहोर काबीज केलं. अब्दालीचा मुलगा तिकडे होता तैमूर शाह दुरानी, तो लाहोर सोडून पळून गेला. एक जहान खान म्हणून त्याचा सेनापती होता, तोही पळून गेला. लाहोर काबीज केलं एप्रिल 1758. रघुनाथरावाच्या त्यावेळेला शालिमार बागेमध्ये गुलाब करण्यातून त्याच्या अंगावर करून त्याचा सत्कार करण्यात आला की तू लाहोर अब्दालीच्या तावडीतून सोडून काढलंस म्हणून. आणि त्यावेळेला आणखीन मराठा सैनिक पुढे गेले, म्हणजे अटक त्यांनी कॅप्चर केलं, मुलतान ताब्यात घेतलं आणि पेशावर म्हणजे आपली खैबर खिंडीच्या तोंडावरचे पेशावर गाव आहे तिथे जो मराठीने आपली ठाणी घातली. असे 4 गावं त्यावेळेला मराठीची ताब्यात आलेली होती 1758च्या सुमारास. इतकं अब्दालीची परिस्थिती स्वतःच्या देशामध्ये वाईट होती, त्याला बरेच लोकांनी तिकडे उठाव केले होते त्याच्या विरुद्ध. त्यामुळे ह्याच्यातून तो स्वतःला बाहेर काढू शकेल का नाही याची शंका त्यावेळी निर्माण झाली होती. आणि इराणचा जो बादशाह होता त्यांनी रघुनाथरावला एक पत्र आणि 4 मे 1758 रघुनाथराव एक पत्र नानासाहेब पेशव्यांना पुण्याला लिहितो की शाह ऑफ इराणचं मला पत्र आलंय. पण तो म्हणतो की तुम्ही तिकडून आणि मी इकडून येऊन मधल्यामध्ये अब्दालीला आपण चिरडून टाकू आणि मग काबूल तुम्ही घ्या आणि कंदार मला द्या. तर रघुनाथराव नानासाहेब लिहितो पण मला असं वाटतं की खंदार हा आलमगीरच्या वेळेपर्यंत भारताचा हिस्सा होता, तर आपण का म्हणून तो शाह ऑफ इराणला द्यायचं. हे सगळे कागदावर चाललेले सगळे संभाषण होते. पण पुढच्याच महिन्यात रघुनाथराव परत दक्षिणेत आला आणि त्याची जागा दत्ताजी शिंदे यांना घ्यायला सांगितलं. दत्ताजी शिंदे 20-22 वर्षाचा तरुण होता, पण लढाईमध्ये म्हणजे नंतर एका कॉमेंटरी लिहिलं की दत्ताजी शिंदे अर्धा तास जर पानिपतवर असता तर युद्धाचा परिणाम वेगळा झाला असता, इतका तो लढवय्या चांगला होता. काय दत्ताजी शिंदेला त्याच्या जागेवर तरीत पाठवण्यात आलं. आणि नानासाहेब पेशव्यांनी शिंदे आणि होळकर या 2 सरदारांमध्ये मुख्य फरक हा होता की बऱ्याच वेळा मल्हारराव होळकर आपल्या मनाप्रमाणे जे आपल्याला योग्य वाटत ते करायचे, पण शिंदे कुटुंबियातले जे सरदार होते हे जास्त करून जे त्यांना जी काही ऑर्डर दिली असायची त्याप्रमाणे ते जास्त वागत असत. तर दत्ताजी शिंदेला 3 कामं नानासाहेबांनी दिली होती. एक म्हणजे पंजाबची सरहदला तुम्ही सिक्युअर करा, दुसरं काम दिल्ली सिक्युअर करा, आणि 1757 एकच वर्ष अगोदर प्लासीची लढाई होऊन बंगाल इंग्रजांनी आपल्या कशात घातलं होतं. त्यांनी सांगितलं तू गंगा पार कर, तिथून पूर्वेकडे जा, शुजाउद्दौला आवडला आहे त्याला
दिल्लीची वजिरी प्रॉमिस कर, वर पाहिजे तर 20-30 लाख रुपये दे आणि काशी आणि प्रयाग या 2 ठिकाणं आपल्या ताब्यात काढून घे आणि मग त्याला बरोबर घेऊन बंगालवर हल्ला कर. हे काम दत्ताजीला दिलं होतं. कारण त्यावेळेला असं अँटिसिपेट कोणी केलं नाही की अब्दालीचे जे काही तिथे बंड चालली आहेत त्याच्यातून तो बाहेर पडेल आणि परत या बाजूला येऊ शकेल. तर त्याप्रमाणे दत्ताजींनी पंजाबची सीमा जेवढी सिक्युअर करता आली तेवढी केली. फार मोठे 1000-2000 मराठा सैन्य या 4 गावांमध्ये होते. त्याच्यानंतर दिल्लीला येऊन तिकडे त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित केलं आणि मग आता गंगा पार करायची हा पुढचा एक होता पलीकडे जाण्याचा. तर मराठ्यांना नदीवर पूल बांधण्याची स्किल किंवा टेक्निकल एक्सपर्टीज त्यावेळेला एवढं नसायचं. तर दत्ताजी नानासाहेब पेशव्यांनी लिहिलं की आता नजीब खान म्हणतोय की मी मदत करतो तर त्याची मी मदत घेऊ. तर नानासाहेबांची पत्र आहेत की त्यात तो म्हणतो की नजीब खानाला ची अजिबात मदत घेऊ नका, तो अर्धा अफगाणीच आहे आणि त्याला मदत करणं किंवा त्याला मीर बक्षी दिल्लीला करणं म्हणजे सर्पाला दूध पाजण्यासारखं आहे. तर त्याला तुम्ही तो पुरा हरामखोर बाट आहे असा शब्द आहे नानासाहेबांच्या पत्रात, किंवा त्याला तुम्ही तिथेच खेचून काढा. पण दत्ताजीला वाटलं की हे काम नजीब खान सहज करू शकेल. शुक्रताल नावाची जागा आहे गंगेवर, ज्याचं तीर्थक्षेत्र आहे. तिथे गंगेचं पात्र जवळजवळ 4 मैल रुंद आहे. मध्ये एक मोठं बेट आहे त्याच्यात. तर त्या ठिकाणी ते ठरलं की इथे आपण पूल बांधू आणि पलीकडे जाऊ. नजीब खान पण आपल्याला मदत करेल. पूर्वेकडे जाऊन सुजाची मदत घेऊ, बंगालला जाऊ आणि सर्व बाकीची कामं पूर्ण करू. तर नजीब खान आणि दिल्लीचा जो शाह वलीउल्ला होते यांनी अब्दालीला पत्र पाठवलं की ते मराठे आलेले आहेत तर तुम्ही आता इथे येण्याची तयारी करा. पावसाळ्यामध्ये हा पूल बांधण्याचा कार्यक्रम होणार होता. तो पूल बांधून झाला. हे 1759 गोष्ट आहे. आणि पूल बांधून झाल्यावर नजीब त्याच्या पलीकडे राहायच्या ऐवजी गंगेच्या अलीकडे आला. पण शुक्रतालच्या किल्ल्यामध्ये स्वतःच ठाण मांडून बसला की मराठी कसे गंगा क्रॉस करतील बघतो. आणि तिथे दत्ताजी शिंदे नजीब खानच्याशी लढण्यात गुंतला. तेवढ्यात तिकडून अब्दाली 60,000 सैन्यांशी खैबर बोलन खिंडीतून आला. त्यांनी सगळी मुलतान आणि पेशावर आणि अटकची जी ठाणी होती ती सहजासहजी उलटून लावली, कारण एवढं मोठ्या प्रमाणात सैन्य त्याच्या बरोबर आलं होतं. आणि जेव्हा ही सगळी सैन्य पळत पळत शुक्रतालला आलं तेव्हा दत्ताजीला कळलं की मोठा अनर्थ घडलाय आपल्या सैन्यावर तिकडची. आणि त्यामुळे लगेच त्यांनी शुक्रतालचा वेढा सोडला नजीब खानाचा आणि तो यमुनेकडे आला. यमुना ओलांडून ठाणेश्वर म्हणून जागा तिकडे आला की आता आपण इथे अब्दालीला रोखूया ठाणेश्वरला. अब्दाली ठाणेश्वरला आला पण अति छोटीशी लढाई करून त्यांनी पटकन रातोरात यमुना क्रॉस केली आणि तो नजीब खानला जाऊन मिळाला. हे बघितल्यावर दिल्लीचं रक्षण करणं हे पुढची स्टेज होती याच्यामध्ये. तर यमुनेच्या दक्षिण किनाऱ्यावरून दत्ताजी शिंदे दिल्लीकडे सरकत होता आणि अब्दाली आणि नजीब खान उत्तर सीमेवरून दिल्लीकडे सरकले, कारण दिल्ली दक्षिण सीमेवर. आता हे दोघं खाली खाली सरकताना दत्ताजींनी मल्हारराव होळकरला राजस्थानमध्ये होते त्यांना सांगितलं लवकर या, इकडे एक प्रसंग उभवलाय त्याची तुमची मदत पाहिजे. तर माधव सिंगाला त्यांनी सांगितलं होतं अब्दालींनी की मल्हाररावला राजस्थानतून निष्ठूत येऊ नको, त्याला गुंतवून ठेवा तिकडे. तर एक चौथ का बारवाडा म्हणून जागा आहे जयपूरजवळ, त्या चौथ का बारवाडा त्या चौथवरूनच आलेला आहे. तिथे मल्हाररावांना इझिली वेढा सोडून बाहेर पडता येईल. तेवढ्या अवधीमध्ये दिल्लीला मकर संक्रांती त्या काळी 10 जानेवारीला असायची. 10 जानेवारी 1760 या दिवशी जेव्हा तिळ शर्करा देणं वगैरे चालू होतं दिल्लीमध्ये तेव्हा कळलं की अमुक एका ठिकाणी नजीब खानचं अब्दाली सैन्य यमुना ओलांडून दिल्लीकडे येत आहे. त्यामुळे सुरुवातीला काही सैन्य दत्ताजींनी पाठवलं, त्या सैन्याचा त्यांनी सहज पराभव केला. मग दत्ताजी स्वतः घोड्यावर बसून तिकडे गेला. आपल्या भाल्याने सगळ्या लोकांना मागे रेटायला लागला. तेवढ्यात एक गोळी दत्ताजीला लागली आणि तो घोड्यावरून यमुनेच्या पात्रात खाली पडला. तर ही आख्यायिका एक भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये दिली आहे की नजीब खानाचा जो गुरु होता कुतुब शाह नावाचा, तो पडलेल्या दत्ताजीकडे जातो आणि त्याला विचारतो क्यू पटेल. शिंद्याने त्याला पटेल म्हणायचे, गावाचे पाटील होते. क्यू पटेल और लढोगे? तर तो बचेंगे तो और भी लढेंगे, अशी त्याच्यावरती आख्यायिका त्यावेळेची आहे. आणि मग कुतुबशाह त्याच्यानंतर डोकं कापून घेतलं दत्ताजीचं, ते घेऊन तो निघून गेला. आणि हे जे झालं, आपला सेनापती पडला, शिंद्यांच्या फौजाने रिट्रीट केलं मागे, कोटपुतलीपर्यंत मागे गेले सगळे. जदकोजी जो त्याचा भाऊ होता, त्याचा पुतण्या होता, त्यालाही गोळी लागली
आणि मग मल्हारराव होळकर त्याच्यानंतर इकडे पोहोचले आणि त्यांनी गनिमी काव्याने लढाई करायला आपल्याची सुरुवात केली. एक 1.5 महिना इकडचं लुटाळू कर तिकडचे लुटाळू कर असं दिल्ली भोवती मल्हाररावांनी घेरट्या घातल्या. एवढं लक्षात घ्या, मल्हाररावांचं वय 1760 साली 67 वर्षाचं होतं. म्हणजे आजच्या हिशोबात बघितलं तो 80 वर्षाचा माणूस होता. तेव्हा तो त्यावेळेला गनिमी काव्याने अब्दालीची लढत होता. आणि शेवटी अनूप शहरला एक खजिरा यायचा म्हणून तो 3 दिवस थांबला आणि ह्याच्यात त्याची फसगत झाली. तेवढ्यात अब्दालीने त्याला गाठलं आणि त्याला पळून यमुनेच्या पार पलीकडे इकडे यायला लागलं. आणि शिंद्यांची फौज आणि होळकरांची फौज ही दोन्ही सूरजमल जाठाच्या भरतपूरच्या किल्ल्यामध्ये येऊन तिकडे थांबले. तिकडे ते सुरक्षित होते. आणि यमुनेच्या पार सगळा प्रदेश हा अब्दालीने आपल्या ताब्यात घेतला. दिल्ली पण आपल्या ताब्यात घेतली. हे सगळं चालू असताना दक्षिणेत काय चालू होतं? दक्षिणेमध्ये 1750 ते 1759 या दरम्यान निजामाशी 4 युद्ध झाली. 1757 साली दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टणम परत स्वारी देऊन त्यांच्याकडून मोठं खंडणी घेण्यात आली. त्याच्यानंतर एक पत्र आहे की बे ऑफ बेंगॉल पूर्व समुद्रावर आमच्या सैन्याने पूर्ण स्नान केलं. समुद्र स्नानाचं त्यावेळेला पुण्य होतं. अशी सगळी दक्षिणेत सगळं दक्षिण खाली करायची वेळ आली आहे असं आपल्याला 1759-60 मध्ये आपल्याला उल्लेख आढळतात. कारण त्यावेळेला निजामाचा उदगीरला प्रचंड पराभव झाला आणि त्या पराभवाचे सेनापती होते ते होते सदाशिवराव भाऊ, म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ, चिमाजी अप्पांचे चिरंजीव. तर तिकडे मोठा पराभव इतका झाला की बुऱ्हाणपूर, दौलताबाद, अहमदनगर आणि विजापूर हे प्रमुख जे राजधान्या होत्या त्या सगळ्या मराठ्यांच्या केल्या. याच्याशिवाय 60 लाख उत्पन्न देणारा प्रदेश निजामाने ठरवलं की मराठ्यांना द्यायचा, असा तो उदगीरचा तह होता. पण निजामाचं सैन्य संपलं नव्हतं, त्याची शक्ती संपलेली नव्हती. आणि हे युद्ध संपतंय आणि हे तह साईन होतोय तेवढ्यात बातमी आली की दत्ताजी शिंदे मारले गेले आणि मल्हारराव होळकरांचा पराभव झाला. आणि उत्तरेत एक केशवराव नावाचे एक मराठा वकील होते. त्यांच्या त्यावेळेला नानासाहेबांना पत्र आली की हा शत्रू जो आहे हा दीर्घ रोग आहे, याचा तुम्ही उपेक्षा करू नका. एक मोठं सैन्य तोफखान्यासह इथे पाठवा. याला इथून माघारी काढलंच पाहिजे अब्दालीला आणि याची उपेक्षा तुम्ही करू नये. त्याच वेळा तो असंही म्हणतो की मोगल नव्हेत, हे कझाक आहेत, ताकदीने लढतात आणि वेगाने पळतात. म्हणजे जे मराठी 60 कोस रोज प्रवास करतो त्याच्यापेक्षाही हे उजवे होते असं त्याचा म्हणण्याचा त्यावेळेला अर्थ होता. त्याच वेळेला इब्राहिम खान गार्दी हा फ्रेंच सेनानी बुसीच्या हाताखाली तयार झालेला गनरी ऑफिसर म्हणू आपण आजच्या ह्याच्यामध्ये, तो मराठ्यांना येऊन जॉईन झाला होता. म्हणजे मासिक त्याला पगार दिला जायचा. तो आपल्या सैन्यानिशी 8-9 हजार सैन्य होता, आपल्या तोफा होत्या स्वतःच्या, तो घेऊन जॉईन झाला होता. की आज प्रचंड तोफखाना घेऊन उदगीरचं सैन्य लढाई जिंकली, पण बऱ्याचशी त्या तोफखान्याच्या जोरावर होती. ते भाऊसाहेबांना कॉन्फिडन्स होता की तोफखान्यानिशी आपल्याला उत्तरेकडे जायचं. तेव्हा मार्च 14 औरंगाबादजवळ पतदूर नावाचं गाव आहे, तिथून ही सगळी सैन्य उत्तरेकडे जायला निघाली. आता मार्च महिना असा आहे की तेव्हा उत्तरेकडे मराठा सैन्य कधीच लढायला जात नसे. दसरा झाल्यावर उत्तरेकडे जायचं आणि पावसाळा व्हायच्या आत परत यायचं. त्याच्यानंतर इथे ही शेताची कामं करायची, दसऱ्यानंतर पुन्हा मोहिमेला बाहेर पडायचा, हा पॅटर्न होता. आता मार्च मध्ये उत्तरेकडे जायचं कारण त्या वर्षी नजीब खानाने अब्दालीला सांगितले तू परत जाऊ नकोस, कारण आता ते मराठी दक्षिणेकडून येणार मोठं सैन्य घेऊन, तुझे सगळा जो काही खर्च आहे तो मी बघीन, तुला परत जाऊ नकोस, आत्ता तू थांब, नाही तर आमचं काही खरं नाही तुम्ही इथून निघून गेला. त्यामुळे त्या उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा अब्दालीला त्यांनी भारतात थांबवून ठेवलं होतं. सदाशिवराव उत्तरेकडे पहिलेच जायची वेळ होती. त्याच्यापूर्वी रघुनाथराव जात होते. मागच्या मोहिमेतून त्यांनी 80 लाखाचं कर्ज घेऊन परत आले होते. दिवाण म्हणून सदाशिवराव त्यांना विचारलं मोहिमेवर कोणी आपलं कर्ज घेऊन यायला जातं का पैसे कमवून आणायला जातं? त्यामुळे ते म्हणले पुढच्या वेळेला तुम्ही जाऊन बघा. हे असे सगळे आपल्याला बखरीतून उल्लेख सापडतात. आणि त्यामुळे का होईना कुठल्याही कारणामुळे उदगीरची लढाई सदाशिवरावांनी जिंकली होती, त्यामुळे तो सगळ्यात त्यावेळेला अपकमिंग स्टार होता. त्यामुळे सदाशिवराव भाऊ बरोबर सैन्य पाठवायचं ठरलं. रघुनाथराव म्हणला मी काही जाणार नाही. त्यामुळे हे सगळी मंडळी उत्तरेकडे जायला निघाली आणि पैसे नव्हते. हे नालबंदी आणि रोजमुरा या 2 गोष्टी. रोजमुरा म्हणजे डेली वेजेस. आधीचे डेली वेजेस सैन्याला दिले नव्हते कारण युद्ध चाललं होतं. ते युद्धातून जे निजामावरून पैसे मिळाले ते पैसे मिळाले नव्हते. नालबंदी म्हणून एक प्रकार असतो की तुमचं जे मोडतोड झाली आहे, घोड्याची नाल असते ना, काही नाल बसवायची, त्या नावाखाली फक्त पैसे दिले जायचे. ते नालबंदी सैन्याला दिलेली नव्हती. एक युद्ध संपवून दुसऱ्या युद्धावर जायची वेळ आलेली होती.
त्यामुळे हे सगळे प्रतिकूल परिस्थिती होत्या. पैसे मिळाले नसल्यामुळे आधीच पैसे युद्धात खर्च झालेले होते आणि पैसे मराठ्यांच्याकडे त्यावेळेला नव्हते. तर काहीतरी इंदोरला काही 6 लाखाची हुंडी त्यांना दिली, तिकडे जाऊन इंदोरला 6 लाख रुपये वसूल करा आणि मग पुढे जसे जाल सावकार कर्ज घ्या, तिथल्या इथे राजवाड्याकडून पैसे वसूल करा आणि काम चालवा. सदाशिवरावांचं म्हणणं होतं की आपण आता लवकर जाऊ उत्तरेकडे, यमुना ओलांडू, दोआबामध्ये जाऊन अहमदच्या अब्दालीला गाठू, युद्ध एप्रिल किंवा मे मध्ये संपून टाकू आणि पावसाळ्याच्या आत परत येऊ. हा बेत आखला होता. त्या वर्षी नेमका पावसाळा लवकर आला, इतका पाऊस पडला की यमुना प्रचंड पूर येऊन व्हायला लागली. त्यामुळे यमुना क्रॉस करून दुआबाद जाणं अशक्य नाही. त्यामुळे ही सगळी मंडळी भरतपूरलाच अडकली की आता यमुना पार करता येते तर युद्ध करायचं कसं. म्हणजे नावेचा पूल पण करणं शक्य नव्हतं, इतका पूर होता नदीला, कारण त्याला धरणं काही नसायची. तरी ठरलं आता यमुनेच्या दक्षिणेलाच आपण आहोत, तर आपण असंच सरळ वरती जाऊन दिल्ली काबीज करू. पण दिल्ली पण अब्दालीच्या ताब्यात होती. पण अब्दाली त्यावेळेला दिल्लीच्या मदतीला येऊ शकत नव्हतं, कारण मध्ये नदी वाहतीये. त्यामुळे जुलै एंडला त्यांनी दिल्ली काबीज केली आणि त्याच्या पुण्याला प्रचंड त्याच्याबद्दल आनंदोत्सव झाला की दिल्ली परत मराठ्यांनी जिंकली आणि अब्दालीच्याकडून जिंकली. त्यात परत इब्राहिम खान गारचे तोफखाना त्यांना उपयोगी पडला. तिथल्या काही बुरजांवर तोफगोळे फेकले, त्यामुळे ते लवकर शरण आले आणि मग दिल्लीला पावसाळा काढण्याची वेळ त्यांना आली. कारण पावसाळ्यामध्ये घोडदळ चिखलामध्ये काम करू शकत नाही, नदीमध्ये वाहतीये, 2 बाजूला 2 लोक पडले. तर यापूर्वी आपले अनेक वकील त्यांनी इतर राज्यकर्त्यांना पाठवले, जयपूर जोधपूरला पाठवले. त्यांनी काही येण्याची शक्यताच नव्हती, कारण ते अब्दालीशीच कॉरस्पॉन्डन्स मध्ये होते. सूरजमल जाट आणि इमादुल मुल्क हे दोघं भरतपूरला होते. त्यांची होळकर आणि शिंदेची बोलणी झाली होती, त्यामुळे ते म्हणले आम्ही येतो. पण दिल्ली काबीज केल्यानंतर सूरजमल म्हणला आता दिल्लीचा लाल किल्ला आणि दिल्ली शहर हे माझ्या ताब्यात घ्या, ज्याला सदाशिवराव भवन नकार. म्हणले हे काही मी देऊ शकत नाही, तुम्हाला देण्यासाठी की मी सैन्य घेऊन दिल्ली काबीज केलेलं नाही. त्यामुळे सूरजमल आणि इमादुल मुल्क निघून गेला, कारण शुजा उद्दौलाला त्यांनी ऑफर केलं होतं की तुला मी वजीर करतो नवदच्या नावाला. त्यामुळे इमादुल मुल्कला कळलं आपण काही वजीर होत नाही. त्यामुळे हे दोघंही आपली मराठी छावणी सोडून परत भरतपूरला निघून गेले. आता उरला होता फक्त शुजा, पण शुजा शिया होता आणि अब्दाली हा सुन्नी होता. शिवाय शुजाच्या वडिलांना एकेकाळी तरी मराठ्यांनी मदत केली होती. त्यामुळे भाऊसाहेबांना वाटलं की हा आपल्या बाजूने येईल, कारण अब्दालीशी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांनी लढाई केली असल्यामुळे तो अब्दालीकडे जाणार. तर नजीब खान त्यावेळेला शुजाकडे गेला आणि त्याला म्हणला की तुला यायलाच पाहिजे आपल्याकडे, कारण त्यावेळेला इस्लाम खतरे में आहे आणि तू जर अब्दालीला घाबरत असशील तर माझी तुला गॅरंटी आहे की तुझ्या अंगाचा केसाचा एक वाकडा होणार नाही, याची मी शाश्वती देतो. आणि तुझा माझ्यावर जर विश्वास नसेल तर ही माझी खंजीर आणि माझी मान तेच कापून टाक. मग शुजाच्या आईने त्याला सांगितलं की आत्ता अशी वेळ आहे की तुला अब्दालीकडे जावं लागेल. त्याच्याबरोबर ते नागा साधू होते सगळे, जे शुजाच्या सैन्यात असायचे, त्या सगळ्यांना घेऊन तो शुजाच्या छावणीत गेला. अहमद खान बंगश गेला, रोहिले सगळे त्याच्या छावणीत गेले. अशा प्रकारे उत्तर हिंदुस्थानाचे जे शासक होते, सूरजमल जाट निघून गेला, राजपूत आले नाहीत, उरलेले सगळे जे शासक होते सगळे जाऊन अब्दालीला मिळाले आणि मराठी एकटेच त्यावेळेला राहिले. आता दिल्लीला 4 महिने ही सबंध फौज नेलेली ही बसून खाणार, त्यांना काम काही नाही, नुसतं बसून आहे ते धान्य संपवायचे, आहे ते पैसे संपवायचे. शिवाय तिकडे राजघराण्याचे जे लोक होते, बादशाह तर तेव्हा केव्हा दिल्ली सोडून पळून गेला होता, तो अलाहाबादला बसला होता. आणि पण उरलेल्या राजघराण्याचा महिन्याचा खर्च 1.5 लाख रुपये असायचा, तोही मराठ्यांना करायला. हे खर्च काढण्यासाठी जो दिवाणी खासचा पत्रा होता छताचा, तो छताचा पत्रा काढला, तो वितळवला, त्याचे 13 लाख रुपये आले त्यावेळेला. असं करून ते सगळे खर्च कसे बसे. सावकार पैसे द्यायला तयार नाहीत, कारण हे दोघं आता लढाई करणार आहेत, तर आपण ज्याला पैसे दिले तो जर हरला तर पैसे परत कसे मिळणार. त्यामुळे कर्ज मिळत नव्हतं. दिल्ली बॅरन सिटी होती, कुणाकडेच पैसे नव्हते, पण इतके वेळा हल्ले केले होते, इतके लूट झाली होती, कुणाकडेच पैसे नव्हते. तेव्हा पैसे काही कुठे मिळत नव्हते. कसे बसे म्हणजे घोड्याला दाणा नाही अशी पत्र त्यावेळेला दिल्लीतून आपल्याला मिळतात. अशा परिस्थितीत त्यांना कळलं की कर्नाल म्हणून जी जागा आहे पानिपतच्या पलीकडे हरियाणामध्ये, त्याच्याजवळ कुंजपुरा नावाचं एक ठिकाण यमुनेच्या किनाऱ्यावरच आहे आणि यमुनेत पूर आलाय म्हणून 6,000 अफगाण
यमुना पार करून अब्दालीकडे जाऊ शकत नाहीत म्हणून ते कुंजपुराला वाट बघत होते पाणी उतरायचं. आणि त्यांच्याकडे प्रचंड धान्याचा साठा आणि प्रचंड पैसे त्यांनी गोळा केले होते ते घेऊन अब्दालीकडे जाण्यासाठी. तर सदाशिवराव भाऊंनी असं ठरवलं की 2 कमावीसदार होते, एक गोविंदपंत बुंदेले जे बऱ्यापैकी वृद्ध होते, 60च्या पुढे असतील त्यावेळेला, आणि दुसरे गणेश बर्वे, या दोघांना त्यांनी सांगितलं की तुम्ही दिल्लीच्या पूर्वेकडचा भाग आहे तिथे तुम्ही यमुना पार करा आणि शुजाउद्दौला आणि हे सगळे जे रोहिले आहेत त्यांच्या प्रांतावर हल्ले करत जा. म्हणजे तिकडे जे अब्दाली बरोबर लोक गेले त्यांना भीती वाटेल की आपल्या घरी काय होते, मराठी लूट करतायत का, ते तुम्ही इथे करा. मी उत्तरेकडे जातो, कुंजपुराला ताब्यात घेतो, तिथे थांबत नाही, त्याच्यानंतर जाऊन यमुना ओलांडतो आणि आमची लढाई कुठेतरी दुआबातच होईल, गंगा यमुनेच्या मध्ये कुठेतरी आमची अब्दालीची लढाई होईल, असा भेद करून हे लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, पण तो प्रघात होता, नवरात्र झाल्यावर बाहेर पडायचं, दिल्ली सोडून उत्तरेकडे गेले. एक नामावृत्ता दुसरा एक राजा दिल्लीला बसवला आणि कुंजपुरा तरी 3 दिवसात काबीज केला. परत इब्राहिम खानच्या तोफखान्याने त्याचे संबंध तट पटकन पडले. तो कुतुब शहा जो होता ज्यांनी याला दत्ताजीचा शिरच्छेद केला होता तो सापडला, त्याचा शिरच्छेद केला. आणखी पण तिकडचे सरदार होते ना, मला 5 ते 6 हजार अफगाणांची तिकडे कत्तल झाली त्या कुंजपुराच्या हल्ल्यामध्ये. आणि दसऱ्याच त्या वर्षी मला वाटतं 19 ऑक्टोबरची तारीख आहे 1760, मोठ्या जल्लोषाने मराठ्यांनी कुंजपुरावर साजरा केला. कारण प्रचंड धान्य मिळालं होतं, प्रचंड धन मिळालं होतं आणि आता असा प्रॉब्लेम परत येऊ नये असं त्यांना त्यावेळेला वाटत होतं. आणि परत उत्तरेकडे निघाले. आता वाटेत कुरुक्षेत्र लागणार होतं, ते 38 किलोमीटर पुढे आहे. काही लोक म्हणले की तिकडे पण जातो. आता तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी जी प्रवृत्ती होती त्या काळी, तीर्थक्षेत्राला आपलं जाणं शक्यच नव्हतं. वाटेत अरण्य असायची, वाटेत लूटमार व्हायची, कुणाला मारून टाकायचे, असे वाटेत खूप अवघड. म्हणजे काशी यात्रा म्हणजे माणूस परत येणार नाही हे जवळजवळ. तर कुठलंही सैन्य उत्तरेकडे गेलं की आता जे आपल्याला बऱ्याच वेळा क्रिटिसिझम ऐकू येतं की तिकडे तीर्थयात्रे कशाला घेऊन गेले, घेऊन कोणी नाही गेलं. सैन्य निघालं की त्याच्या मागे शेपटी धरून निघायचेच, आपापल्या बैलगाड्या हायर करायचे, आपापले निघायचे, कारण त्याच्यातून तुला सिक्युरिटी मिळायची, कोणी आपल्यावर हल्ला करणार नाही. अशा पद्धतीने तीर्थयात्री बरोबर आलेलेच होते. तर ते तिकडे कुरुक्षेत्रात जायचं म्हणतायत. तेवढं अब्दालीला जेव्हा कळलं, तो दिल्लीच्या पलीकडे यमुनेच्या पलीकडे होता, तेव्हा त्याला कळलं की कुंजपुराला माझ्या 6000 अफगाणांचा कत्तल करण्यात आलेली आहे. तेव्हा तो अतिशय उतावळी झाला. तोपर्यंत काय शुजाउद्दौला आणि मराठ्यांच्या मध्ये तहाची बोलणी चालली होती. आता तहाची बोलणी काय होती की सीमा कुठे ठरवायची, अफगाणिस्तानच्या राज्याची सीमा आणि भारताची जी सीमा कुठे ठरवायची. सदाशिव भाऊ म्हणते की कमीत कमी सिंधू नदीपर्यंत आमची सीमा पाहिजे. आणि अब्दाली म्हणत की तुम्ही चंबळच्या दक्षिणेला जा. त्यामुळे 40 वर्षात जे आतापर्यंत मिळवलं होतं बाजीरावाच्या काळापासून, ते जाण्याची एक धोका होता, प्रतिष्ठा जाण्याची धोका होता की तुम्ही उत्तरेत आला, तुम्ही अफगाणांना घाबरून पळत चंबळच्या दक्षिणेला पळून गेला. त्यामुळे ह्या 2 पॉइंटच्या मध्ये काही त्यांना मध्य गाठता आला नाही की कुठे सीमा करायची, सिंधू नदी करायची का चंबळ करायची. त्यामुळे तहाची बोलणी वेळोवेळी फसत होती. शिवाय एक एलिमेंट असाही होता अब्दालीच्या सैन्यामध्ये की हा जो मराठी आहेत यांना आता आपण संपुष्टात आणलं पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे हजर आहोत आणि ही संधी आपण आपल्या हातून गमावता कामा नये. तर अब्दाली जो निघाला दिल्लीहून लुनी नावाच्या गावाहून, तर तो प्रत्येकाला, तुम्हाला सगळ्यांना माहित नाही यमुना कुठे ओलांडायची, आपल्या सरदारांना विचारायचं. तिकडे काही गुजर लोक असायचे जे मेंढरपाळ असायचे, त्यांना नद्यांच्या बद्दल माहित असायचं. तर एक जेतासिंग गुजर नावाचा बागपत जवळ एक गौरीपूर नावाचं गाव आहे, तिथे तो जेतासिंग गुजर त्यांना भेटला. तो म्हणला हे गौरीपूरला उतार आहे, जेव्हा पाणी कमी असतं इथून लोक क्रॉस करतात. आज त्या गौरीपूरला एक छान पूल पण झाला, तर तिथून तुम्ही क्रॉस करू शकता. इथे जरा उथळ आहे पाणी, प्रवाह खूप जोरात होता पण इथे उथळ आहे पाणी. असं म्हटलं अब्दालीने आपले हत्ती घोडे त्याला घालायला सुरुवात केली. बरेच 1000 लोक त्याचे वाहून गेले. पण तरी सुद्धा 25, 26, 27 ऑक्टोबर 1760 या 3 दिवसात अब्दाली गौरीपूरला यमुना क्रॉस करून पलीकडे जे सोनपत आहे त्या ठिकाणी आपलं सैन्य घेऊन आला. मराठे पानिपतच्या पलीकडे होते. जेव्हा भाऊसाहेबांना कळलं की आपल्याला आता यमुना क्रॉस करायची जरूरच नाही, आयता अब्दाली या बाजूला आलेला आहे, ते परत फिरले
आणि दक्षिणेकडे यायला लागले. आता दोन्ही सैन्यांची परिस्थिती अशी होती की अब्दालीला जर घरी जायचंय अफगाणिस्तानला तर मराठा सैन्य त्यांना अडवत होतं, आणि मराठ्याने जर दिल्लीला परत यायचं असेल तर अब्दालीचं सैन्य त्याला अडवत होतं. दोघे विरुद्ध दिशेला उभे होते एकमेकाच्या. मराठे पानिपत पर्यंत आले. पानिपतचं गाव आपल्या पाठीशी ठेवलं आणि इब्राहिम खान गांधीच्या सल्ल्यानुसार तिकडे त्यांनी आपली एक छावणी, एक व्यूहरचना रचली, ज्यात त्यांनी एक मोठा खंदक खणला आपल्या सैन्यासमोर, आणि त्या खंदकावरल्या बंदुका उभ्या केल्या आणि मागे मग प्रत्येक गटाप्रमाणे आपापलं छावणी केली. अब्दाली जो इतका चवताळून आला होता की कधी एकदा मी मराठ्यांची दोन हात करतो. जेव्हा तो 3-4 कोसावर आला आणि त्यांनी जेव्हा हे प्रकारचं डिफेन्सिव्ह फॉर्मेशन बघितलं तेव्हा तो तिथेच थबकला आणि तो काही पुढे यायला तयार नाही झाला आणखीन. त्यामुळे तो युद्ध करायला तयार नाही अशी परिस्थिती झाली. आणि हे झालं एंड ऑक्टोबर 1760 मध्ये. आणि त्याच्या पुढे नोव्हेंबरमध्ये मराठ्यांची खूप कॉन्फिडंट पत्र आहेत की आता अब्दाली येईल आणि त्याला आम्ही आमच्या बंदुकाने उडवून लावून आम्ही युद्ध जिंकू. जसे हे दिवस जायला लागले तसं अन्नधान्य संपायला लागलं, पैसे संपायला लागले. तिकडे त्यांना काही प्रोव्हिजन्स मिळायची शक्यताच नव्हती. तिकडच्या बाजूला यमुनेच्या पार सगळे शत्रू रोहिले. मागे शिखांनी सांगितले की तुम्हाला काय हवं असेल रोख पैसे ते आम्ही देऊ. उजवीकडे पश्चिमेला सगळे जंगल, तिकडेही काय मिळण्याची शक्य आणि वाळवंट. तेव्हा दिल्लीशी संपर्क जवळजवळ तुटलेला पण मध्येच अब्दाली येऊन थांबलेला आहे. यावरून अब्दालीला यमुनेच्या पारून भरपूर जे काय रसद पाहिजे ती मिळत होती. अशी दोघांची किंवा जितका डिले होत जाईल युद्धाला तितकी मराठ्यांना जास्तीत जास्त कुचंबना होणार होती असं एक त्यावेळेला दिसतं. नोव्हेंबरमध्ये जे कॉन्फिडंट होते मराठे की हे हल्ला करतील आणि आपण त्यांना उडवून लावू. अब्दाली हल्ला करेना आणि त्याचे सरदार त्याला म्हणून अहो किती वेळ घालवतो तुम्ही, लवकर हल्ला करा. तो म्हणायचा की ही युद्धाची बाब आहे की तू माझ्यावर सोडून द्या, तुम्ही बाकी तुम्हाला काय करायचं ते करा, मी युद्ध कधी करायचं माझ्यावर सोडून द्या, असं तू त्यांना उत्तर देत असेल. तेव्हा नोव्हेंबर महिना जसं संपत आला तर नाना फडणवीसांचं एक पत्र आहे 28 नोव्हेंबरचं की परिस्थिती जरा गंभीर झालेली आहे असं तो म्हणतो. शेवटी 7 डिसेंबरला मराठ्यांनी दोघांच्या सैन्याच्या मध्ये जाऊन एक रणखांब उभा केला आणि एका प्रकारे आमंत्रित केलं या लढायला बाहेर. त्या दिवशी दुपारी बऱ्याच संख्येने दोन्हीकडचे सैन्य बाहेर पडलं आणि त्यावेळेला बरेच नजीब खानचे आणि अफगाणीचे सैनिक मारलेही गेले. आणि नाना फडणवीस आपल्या पत्रात लिहिलं की युद्ध आमच्यासाठी चांगलं गेलं, त्यांचे जवळ 1,500 हजार लोक आम्ही मारले. पण अगदी शेवटच्या क्षणी एक गोळी बळवंतराव मेहेंदळे हे नाना फडणवीसांचे मामा यांना गोळी लागल्यामुळे ते मारले गेले आणि त्या दिवशी त्यांना अग्नी दिली, त्यांच्या पत्नी सती केली. त्यामुळे एक प्रकारे एक सबंध छावणीवर एक अशी वेगळी अशी दुःखाची काळा जणू काही पसरली होती त्यामुळे. हे 7 डिसेंबरला झालं. आणि त्याच्यानंतर अब्दाली आणखीन एक प्रॉब्लेम झाला की तो मागे जो गोविंदपंत बुंदेले आणि गणेश गोविंद बर्वे हे जे हल्ला करत होते शुजाउद्दौलाच्या टेरिटरीवर, रोहिल्यांच्या टेरिटरीवर, त्यांनी 10,000 सैनिक अताई खान नावाच्या सरदारापाशी डिटॅच केले आणि ते म्हटले की यांना शोधून काढ कुठे आहेत ते आणि त्याच्यावर हल्ला कर. तर अताई खान 10,000 सैनिकांना घेऊन पानिपतून निघाला आणि गाझियाबादला एक दिवस पहाटे हा गोविंदपंत बुंदेले वयस्कर होता, जरा वजनाने जास्त होता आणि हे सकाळी सगळे सकाळचा स्वयंपाक करण्यात जे गुंतलेले होते तेव्हा लांबून एक सैन्य येताना दिसलं जे त्यांना वाटलं भाऊसाहेबांनी पाठवलंय कारण ते मराठा झेंडा घेऊन येत होते. आणि जवळ आल्याला कळलं की हे तर अफगाण आहेत. आणि या धांदलीमध्ये गोविंदपंत बुंदेले मारले गेले. आणि त्याच्यानंतर जो तिकडच्या बाजूला रेझिस्टन्स होता की अब्दालीच्या दोन्ही बाजूला आपण हल्ला करू त्याला मध्ये हे करू, तो प्रकरण ती जी व्यूहरचना होती ती व्यूहरचना संपुष्टात आली. आता इकडून जे गोविंदपंत बुंदेले थोडे पैसे पाठवत होते भाऊसाहेबांना तेही पैसे जाणं बंद झाले. 30 डिसेंबरला एक शेवटचे 1.5-2 लाख रुपये जे गोविंदपंतांनी पाठवले होते ते चुकून अब्दालीच्या छावणीत आले आणि तेही त्याच्यात आले. तर ह्याच्यानंतर खऱ्या अर्थाने उपासमार सुरू झाली. जे काय सोन्या चांदीची भांडी यांच्याकडे होती मराठ्यांच्याकडे ती सगळी त्यांनी वितळवली, त्याची नाणी पाडली. भाऊशाही, शाही, मल्हारशाही अशी किती प्रकारची नाणी पाडली. त्या नाण्यांनी जेवढं त्यांना विकत घेता घेतलं. पण प्रकरण गंभीर होत चाललं तर उपासमार होत होती. माणसांचीच नाही पण जनावरांची. 500 हत्ती, 1000 घोडे त्यांना रोज खायला का द्यायचं काय. त्यामुळे शेवटी 13 जानेवारीला त्यांनी ठरवलं की आता
इथे बसून उपासमार करण्यापेक्षा आपण तह करण्याचा प्रयत्न करू. नाही झाला तर आपण यमुनेकडे जाऊ. यमुना लागत लागत दिल्लीकडे जायला लागू. जर अफगाणांनी आपल्याला कुठल्याही प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला तर कापत कापत त्यांच्या थ्रू जाऊ. पण त्यामुळे रिझर्व्ह फोर्स ठेवण्याचा प्रश्न येत नव्हता. सबंध सैन्याला अब्दालीच्या सैन्याच्या मधून दिल्लीला पोहोचणं हा हे ध्येय होतं. शेवटच्या दिवशी आपल्या हाताचा छाप, केशरात उडवलेला हात सदाशिव भाऊंनी अब्दालीकडे पाठवला की तुम्ही म्हणाल त्या अटी आम्हाला मान्य आहेत आणि ज्या कोणी तुमच्या अटी आहेत त्या आम्ही कबूल करतो. आमच्या सैन्याला इथून जाऊ दो. ते काझी इद्रिस म्हणून त्याच्या ह्याच्यात होता, नजीब खान जो होता, त्यांनी सांगितलं नाही, आता हे आपल्याला अशा ठिकाणी सापडलेले आहे की यांचा आता धुवाच उडवायचा. हिंदुस्थानला लागलेला हा काटा आहे आणि हा काटा आता दूर केलाच पाहिजे किंवा आता कुठल्याही प्रकारचा तह करायचा नाही. तर 13 तारखेला रात्री सगळे सरदार जेव्हा जमले ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी छावणी सोडून बाहेर पडायची. छावणी म्हणजे ती इतकी दुर्गंध झाला होता त्या छावणीमध्ये. मेलेले घोडे, मेलेले हत्ती, मेलेले शिपाई सगळे त्या खंदकात पडलेले होते. 2.5 महिने सगळे तिथेच त्यांचं सगळं जे काही एक्सक्रिशन्स होत्या सगळ्या तिथेच होत्या. त्यामुळे एक दुर्गंधी सगळी पसरली होती. अतिशय कडाक्याची थंडी होती उत्तर हिंदुस्थानातली. यांच्याकडे उन्हाळ्यात मार्च महिन्यात निघालेले लोक, त्यांच्याकडे काही प्रॉपर कपडे नव्हते स्वतःला रक्षण करायला. फायरवूड घ्यायला बाहेर, लाकूड तोडायला बाहेर जायची सोय नव्हती का बाहेर गेले की अब्दालीचे सैनिक हल्ला करायचे. अशा अतिशय गंभीर परिस्थितीत ते 13 जानेवारी त्यांनी ठरवलं की उद्या सकाळी त्याच्यातून बाहेर पडायचं. पहाटे 4 वाजता हे खंदक ओलांडून सगळे निघाले. एक फॉर्मेशन त्यांनी केलं होतं. सर्वात पुढे इब्राहिम खान गार्दी आणि त्याचे 9,000 सैनिक, त्याच्या तोफा सुरुवातीला. त्याच्या मागे यशवंतराव पवार, विठ्ठल शिवदेव विंचुरकर, दमाजी गायकवाड. त्याच्या मागोमाग सदाशिवराव भाऊ, विश्वासराव. त्याच्या मागे शिंदे आणि त्याच्या शेवटी होळकर. आणि या सर्वांच्या मध्यभागी जे काही आपले नॉन कॉम्बॅटंट्स असतात, ज्याला आपण बाजार गुडघे म्हणतात की आपला बाजार असतो किंवा गुडघे म्हणजे आता एक त्याच्याकडे एक प्रकारे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण गुडघे आजही आपल्या आर्मीमध्ये आहेत. म्हणजे आर्मर्ड कोर, इन्फंट्री कोर, आर्टिलरी सोडली आणि काही प्रमाणात इंजिनियर सोडले तर बाकी आर्मीतले सगळे सर्व्हिसेस जे आहेत, मग ते रॉयल व्हेटरनरी कोर असू दे किंवा ते मेडिकल कोर असू दे किंवा आर्मी सर्व्हिस कोर असू दे किंवा इंजिनियर्स MES असू दे, हे सगळे सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत. तर त्यावेळेला हत्ती लुक आफ्टर करायला माणसं, घोड्याला लुक आफ्टर करायला माणसं, अशी प्रचंड इतर लोक असायचे जे योद्धे नव्हते, त्यांना त्याच्यामध्ये ठेवलं होतं. अशा प्रकारे हळूहळू पुढे सरकायला लागलं. कोणीतरी जेव्हा आपल्याला उठवलं की मराठी छावणीतून बाहेर पडलं. त्यामुळे त्यांनी आपली व्यूहरचना केली आणि त्यांनी काय केलं, जे आपल्या बरोबर जे हिंदुस्थानी सरदार होते त्यांच्या आणि त्या दोघांच्या मध्ये आपले एक फळी ठेवायची. तेव्हा एक बरखुरदार खान असेल, तिची शेजारी अफगाणांची फौज, त्याच्या पुढे परत मराठा, परत इंडियन सरदाराची, परत स्वतःची, अशी ते त्यांनी अरेंज केलं. आणि मध्यभागी त्याचा वजीर जो होता शहावली खान, त्याला मध्यभागी ठेवलं होतं त्याच्या. आणि जसे मराठी इकडे जायला लागले यमुनेकडे, तर हे असे वळून असे अर्धचंद्र कोर फॉर्मेशन मध्ये ते मराठ्यांच्याकडे यायला लागले. त्यामुळे अब्दालीची उजवी फळी आणि मराठ्याची डावी किंवा पुढची फळी इब्राहिम खान गार्दी यांची पहिली भेट झाली. आणि तिथे तुंबळ लढाई होऊन बरेचसे रोहिले त्यात मारले गेले. ते बरखुरदार खान आणि हफीज रहमत खान याचे सैनिक सगळे बरेचसे मारले गेले. इब्राहिम खान गार्दी पण जखमी झाला, त्याचे 7,000 लोक मारले गेले त्या युद्धामध्ये. हे झाल्यानंतर मध्य जो होता त्या मध्यावर पेशव्यांची हुजुरात असायची. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव होते. त्या हुजुरातांनी जो अटॅक केला शहावली खानच्या सेंटरवर, तो इतका इफेक्टिव्ह होता की त्याचं वर्णन असं केलं की लोण्यामध्ये अशी सुरी कापत जाते असं हे हुजुरात पूर्ण अब्दालीच्या सैन्याच्या मध्यात ते खोलपर्यंत घुसले आणि ते पठाण सगळं सैन्य सोबत मागे पळू लागलं. तो शहावली खानचं एक बखरीमध्ये वर्णन आहे. प्रत्यक्ष एका माणसाने जेव्हा बघितलं काय चाललंय, तो जमिनीवर बसला होता, आपल्या सैनिकाला सांगत होता पळून जाऊ नका, लढायला या. कुठे पळून जाणार तुम्ही, काबूल खूप लांब आहे, असे त्याच्या तोंडी शब्द आहेत त्याला. पण हे सगळे 10-12 हजार त्याचे सैनिक पळून आपल्या छावणीत परत गेले आणि लढायला तयार. मराठ्यांची सेंटर जो होता हुजुरातची फौज ही खूप डीप आतमध्ये पेनिट्रेट करत गेली आणि अब्दाली सैन्याच्या मागे उभा असायचा. त्यांनी जेव्हा बघितलं की हा खूप जवळ येत आहे, तेव्हा आपल्या जे जनानखाना होता त्यांना हत्ती, घोडे, उंट ह्याच्यावर बसून
तयार ठेवलं की जर मराठी जवळ आलं तर यांना इथून पिटाळायचं. इथपर्यंत मराठ्यांनी म्हणजे केम विदिन एन इंच ऑफ विनिंग द बॅटल असं त्यावेळेची वर्णन काही लोकांनी सांगितलं. त्याच वेळेला दुपारी 2 आणि 5 तास सकाळी 9 पासून लढाई चालली होती, 5 तास लढाई चालली होती. पण अफगाणीने त्यावेळेला 2-3 गोष्टी केल्या. एक म्हणजे त्याचे मिलिटरी पोलीस असेल त्याला नसाकची म्हणतात, त्या नसाकचींना तंबूत पाठवलं की जे कोण लोक पळून आलेत त्यांना लढाईवर पण पाठवा, नाही तर तिथल्याही ते मारून टाका. असं करून जवळजवळ 10,000 जे पळून आलेले सैनिक होते त्यांना परत लढायला पुढे पाठवलं. दुसरं त्यांनी केलं म्हणजे आपले जे गुलाम होते, 2,000 गुलाम त्याच्या भोवती असायचे, त्या सर्वांना उंटावर लादलेले असे बंदूक होत्या जंबुराक नावाचे, त्या जंबुराकांवर बसवलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावर हल्ला करा. आणि तिसरं त्यांनी केलं म्हणजे जे आपले गोलंदाज असतात जे नेम धरून बंदुका मारतात, ते एकाने विश्वासरावाचा नेम साधून त्याला गोळी मारली आणि त्यामुळे त्या हत्तीवरच विश्वासराव मरण टाकला. सेनापती आपला मरण पावल्या म्हटलं एक सबंध सैन्यात एक अशी अतिशय निराशेची म्हणा किंवा भीतीची अशी एक प्रकारे लहर पूर्ण सैन्यावर पसरली. सदाशिवराव भाऊ पण आपल्या पुतळ्याची काय झालंय बघायला तिकडे येऊन आले आणि ह्या काळामध्ये मराठ्यांचे फौजी 2 तुकडे पडले असं म्हणायला हरकत नाही. जी डावीकडची त्यांची फळी होती आणि मध्याची फळी होती ती लढत राहिली, पण उजवीकडची फळी जी होती ती अफगाणीच्या सैन्याच्या भोवती पलीकडे जाऊन दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात गेली. त्यात शिंद्यांचा अर्ध फौज पळून गेली. शिवाय मल्हारराव होळकर त्या बाजूला होते. त्यांना सांगितलं होतं भाऊंनी की ज्या बायका असतील त्यांना घेऊन जा. काही बायका त्यांनी नेल्या, पण हजारो बायका येऊ शकले नाहीत, ते पलीकडे निघून गेले. आणि बाकी त्यामुळे इकडची डावी फळी अफगाणीची होती ती इकडे येऊन त्यांनी उरलेल्या मराठा सैन्याच्या भोवती ही संबंध चारी बाजूने वेळलं. आणि नाना फडणवीसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की 150 लोक जोपर्यंत भाऊसाहेबांच्या भोवती होते तोपर्यंत मी तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर ते गर्दीत गायब झाले. तेव्हा मी माघारी वळलो आणि पानिपतला आलो आणि तिथून मग घरी अक्षरशः लंगोटी घालून झाडाचा पाला खात खात माणूस गाव जंगलातून प्रवास करत होता. पुढे अफगाणाची चाहूल लागली पठणाची की लपून बसायचा. युद्ध संपल्यावर अफगाणीने हुकूम दिला की 24 तास सर्वांना मुभा आहे की आजूबाजूला जे पळून गेले त्यांना जाऊन तुम्ही मारून टाका. जे छावणीत थांबले होते, एक ग्रँड डफनी 1900 शतकात एका माणसाचा इंटरव्ह्यू घेतला. आळ्याचा एक नारोपंत नावाचा तिथला कुलकर्णी होतो, त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी छापलाय. तो म्हणला की आम्ही जे निहत्ते होतो आम्हाला सगळ्यांना एका लाईनीत उभं केलं, प्रत्येकाच्या हातात 4 दाणे दिले चण्याचे आणि एक दिसती आला, प्रत्येकात पाणी देत होता. तुम्ही पाणी प्यायचं आणि थोडंसं खायचं आणि नंतर एक माणूस सगळ्यांची डोकी उडवून टाकायचं. असे हे निहत्ते अनेक हजारो लोकांची त्यांनी कत्तल त्यावेळेला अफगाणींनी केली. आणि त्यामुळे हे जी कत्तल नंतर झाली ती जवळ 20-25 हजार लोक नंतर मारले गेले. अनेक गुलाम त्यांना मिळाले. म्हणजे अफगाणीचा छावणीचा जो तंबू होता तो सोडून इतर सर्व तंबूंच्या पुढे कापलेल्या मुंडक्यांच्या राशी होत्या, पिरॅमिड ज्याला म्हणतात, कटलेट्सच्या असे उभे केलेले होते. त्यांना सदाशिवराव भाऊचं जे शरीरावर एक धोरण होते काही त्याच्यावर ओळख पटली की त्याचं शरीर आहे, पण फक्त धड होतं, डोकं नव्हतं. मग 2 दिवसांनी एका पठाणाने डोकं घेऊन आलं की इथे डोकं माझ्याजवळ ठेवलं. मग ते त्यांचं एक तिकडे त्यांना अग्नी देण्यात विश्वासाचं खूप देखणे होते असं म्हणतात की त्यावेळेचे वर्णनामध्ये. तर त्यांचं पठाणाचं म्हणणं होतं यांना आम्ही भुसा शरीरात भरून त्यांना अफगाणिस्तानला घेऊन जाऊ. तर शुजाऊद्दौला त्यांना सल्ला दिला की आपली जी शत्रुत्व आहे तर रणभूमीपर्यंत सहायला पाहिजे, त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना जे काय असतं त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचा क्रियाकर्म तुम्ही करू द्या. तर ते नागा साधू जे होते शुजाच्या सैन्यामध्ये त्या लोकांनी भाऊ आणि विश्वासरावांना अग्नी दिला. आता सगळ्यांना प्रश्न पडला की दक्षिणेत काय चाललंय, नानासाहेब काय करत होते. तर जेव्हापासून दिल्लीशी संबंध सुटला पानिपतहून पत्र व्यवहार येणं बंद झालं. नानासाहेब उत्तरेकडे सरकत सरकत आले आणि झाशी जवळ एक 10,000 सैन्याशी पोहोचले होते. जेव्हा युद्ध संपलं आपल्याला कळलं की आपल्याला आता नानासाहेबांची परत युद्ध करायला हवं. तर त्यांनी आपला वकील पाठवला, हत्ती पाठवला, मानाची वस्त्र पाठवली आणि असा निरोप दिला की मी काय हल्ला केला आणि तुमच्या बंधूंनी माझ्यावर हल्ला केला, मला फक्त स्वतःला डिफेंड करावं लागलं. तेव्हा तुम्ही जे झालं ते झालं, पण ह्याच्या पुढे हिंदुस्थानचा अखतियार तुमच्यावर सोपवतो, दिल्लीचा राज्यकारभार तुम्हीच बघा.
आणि तो परत अफगाणिस्तान निघून गेला. नानासाहेबांची तब्येत अतिशय आधीच खराब होती, त्यावेळेला अगदी स्किन अँड बोन्स झाले होते असं म्हणतात. ते खाली आले दक्षिणेत आणि जून 1761 साली त्यांचा मृत्यू झाला. आता हे जे सगळं पानिपतचं प्रकरण घडलं त्याच्यामुळे 2-3 गोष्टी झाल्या. एक आपल्याच्या लक्षात आलं की इकडे एक सशक्त कोणीतरी पॉवर आहे जी आपल्याला तोंड देऊ शकते आणि इतक्या सहजासहजी जेव्हा लूटमार करणं हे काही शक्य नाही. आणि त्याच्यानंतरच्या त्याच्या 4 ज्या मोहिमा झाल्या त्या पंजाबमध्ये पर्यंतच मर्यादित होत्या, कारण मध्ये शीख होते त्याच्या पुढे काही येऊ शकले नाही. मराठी आणि अफगाण दोघांनाही युद्धाच्या परिणामाचा काही अफगाणांना फायदा काही झाला नाही, युद्ध जिंकून सुद्धा फायदा झाला नाही. त्यामुळे उत्तर हिंदुस्थान एक पॉवर व्हॅक्युम ज्याला म्हणतात असा क्रिएट झाला. आणि या पॉवर व्हॅक्युमचा फायदा प्रामुख्याने इंग्रजांना झाला, कारण 1757ला प्लासी लढवून बंगाल त्यांनी आपल्या लक्षात घातला होता. पण 1764 मध्ये लगेच बक्सरचा लढाई जिंकून त्यांनी बिहार आणि अर्धा अयोध्येचा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा हे जे आणि पानिपतच्या 14 तारखेला हे युद्ध झालं. 15 तारखेला इंग्रजांनी शाह आलम म्हणून शहजादा होता त्याचा पराभव केला आणि 16 जानेवारी 1761ला पॉंडिचेरीला फ्रेंचांचा पराभव केला. ह्या 3 दिवसात 14, 15, 16 जानेवारी सगळ्यात मोठं बेनिफिट जे झालं ते इंग्रजांचं झालं. आणि त्यामधून जरी मराठी माधवरावांच्या काळात रिकव्हर झाले, 1771 साली परत दिल्ली काबीज केली, तरी पुढचे 2 मुख्य प्रतिस्पर्धी 40 वर्ष हे मराठी आणि इंग्रज हेच भारतात राहिले. ते मात्र पुढचा स्टोरी पुढच्या अंकात. केल्यानंतर खरंच काहीच बोलण्याची इच्छा नाही. अगदी एक फॉर्मल वोट ऑफ थँक्स साठी मी सतीश कुलकर्णींना बोलवते. नमस्कार. खरं म्हणजे इतकं अप्रतिम असं व्याख्यान ऐकल्यानंतर मला माझ्यासारखं काही वृक्ष ऐकावा असं वाटत नाही मला. पण खरोखर मला असं वाटलं की गुगलची कल्पना ह्यांच्यावरनं घेतली असावी. काय नॉलेज काय म्हणजे तारखा वारापासून सगळं काही आमच्या इतिहासाच्या पेपरला आम्हाला पाठ करून करून सुद्धा सगळं चुकायचं. एवढं करून सुद्धा काही येत नव्हतं. पण इतकं अप्रतिम सुंदर व्याख्यान माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत ऐकलेलं नाहीये. कारण तुम्ही पण सगळे त्या माझ्या मताशी सहमत आहात. आणि हे जे मोठेपण असतं ना त्या मोठेपणाचा उपयोग होला पाहिजे सगळ्या समाजाला, फार महत्वाचं आहे. आता काही काही ठिकाणचं मोठेपण कसं असतं, कबीरांनी खूप छान दोहा दिलाय. ते म्हणतात की बडे भयो तो यूं भयो जैसे पेड़ खजूर, बडे भयो तो यूं भयो जैसे पेड़ खजूर, छाव न लगे पथिक को फल भी लगे तो अतिथी. म्हणजे झाड मोठं खूप आहे हो, पण एखाद्या पथिकाला जर का सावलीत जाणं झोपा म्हणतात सावली एवढी विरळ असते की त्याचा काय उपयोग नाही. 2 फळं तोडून खावे म्हणून एवढी उंच असतात की फळं पण तोडून खातात. त्यामुळे मोठेपण काय उपयोगाचं आहे. ते मोठेपण हे असं असलं पाहिजे आम्रवृक्षासारखं ज्याच्या सावलीमध्ये कोणीही काम शकतो आणि ज्ञान मिळू शकतं. ते डॉक्टर उदय कुलकर्णींना खूप मला असं वाटतं की त्यांचं ऋण व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणं हे जास्त आपण पसंत करू. आणि त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवनचे सुद्धा मी आभारी मानतो की आमच्या क्लबला आपण तुम्ही या ठिकाणी सहभागी करून घेतलं आणि तुम्हा सर्वांचे आभार माझा ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. 1.5 तास आपण 1.5 तासाहूनही जास्त वेळ आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो ना पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि खरंच थांबू नये असं वाटत होतं. मला वाटतं पार्ट 2 पुढच्या वर्षी नक्की करायला लागेल. खूपच छान, खूप एक क्लबच्या वतीने छोटीशी भेट.